श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेने तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने मंगलाचरणाचे श्लोक म्हणूया. माझ्या नंतर म्हणायचे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. खूप छान. नेहमीप्रमाणे 3 श्लोक म्हणणार आहोत. एक कृष्णाचा, एक व्यासांचा आपण जे म्हणतो ना, आणि एक महाभारताचा जो ग्रंथ आपण अभ्यास करतोय. पहिल्यांदा कृष्णाचा. वसुदेवसुतं देवं
कौसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय अत्यंत चांगला श्लोक आहे. कृष्णाय वासुदेवाय म्हणा, हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय वासुदेव नमोस्तुते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्. हरये नमः हरये नमः हरये नमः. खूप छान. काल आपण भेटलो नव्हतो. परवा आपण कुठे थांबलो होतो? ज्या वेळेला राजसूय यज्ञ करायचं ठरवलं. आता प्रत्येक प्रसंगात कृष्ण असणार आहे, हे लक्षात ठेवा. द्रौपदी स्वयंवरापासून प्रत्येक प्रसंगात कृष्ण आहे. कृष्णाची मुख्य भूमिका आहे. कृष्णाला त्यांनी सल्ला विचारला आहे, त्याप्रमाणे ते वागलेले आहेत पांडव. तर महत्त्वाचा प्रसंग, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते सगळेजण आता प्रकट झाले ना. ते भिक्षुकाच्या वेशात राहत होते, लपून राहत होते. कारण सगळ्यांना कळलेलं काय होतं की 5 पांडव आणि कुंती जळून मेले, म्हणून त्यांना लपून राहणं आवश्यक होतं. पण ज्यावेळेला अर्जुनानं तो मत्स्य वेध केला, खाली तेल आहे, वरती असं बाण धरून वरती फिरणारा मासा आहे, त्याचं प्रतिबिंब खाली पडलं आहे, त्याच्या डोळ्यातून बाण मारायचं अवघड होतं. कृष्णाच्या वेळेला जर विसरलो तर कृष्णाने ज्या 8 नायिका मिळवल्या त्यापैकी एक असंच आहे, पण ह्याच्यापेक्षा अवघड आहे. मध्ये एक खांब आहे, त्या खांबाला तराजू टांगलेला आहे, बॅलन्स. त्याची 2 अशी आपण म्हणतो ना पॅन्स आहेत. तर तुम्ही उडी मारून त्याच्यावर चढायचं, स्वतःला स्थिर करायचं, खाली बघायचं आणि वरती बसलेल्या फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यातून बाण मारायचा. कृष्ण आपल्याला धनुर्विद्या असं करणार आहे आपल्याला माहीत नाही, लक्षात घ्या. परंतु इथे दिसतं ना. आणि शेवटी तुम्हाला सांगितलं, शारंग पाणी हे कृष्णाचं, विष्णूचं नाव आहे आणि शारंग हे धनुष्याचं नाव आहे. आणि कृष्णाने ते केलं आहे. बाकीचे राजे काय आले, तो इकडे पाय ठेवला तर ते दुसरं इतकं वर गेलं की त्यांना पाय ठेवता येईना. असं केलं, उडी मारून तोंडावर पडले बरेच जण. कृष्णाचं एक लक्षात ठेवा की कुठलीही कृती करण्यापूर्वी तो क्षणभर का होईना विचार करतो. हे आपण कृष्णाच्या जीवनापासून शिकायचं. क्षणभर जरी वेळ आहे ना, विचार करायचा आणि करायचा. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आपण ही जी 2 पारडी आहेत त्या तराजूची ती जरा स्थिर करूया. नंतर त्याचं अंतर किती आहे पृथ्वी ह्याच्या जमिनीपासून, आणि आपल्याला कुठून तेवढी उडी मारता येईल हा विचार केला. आणि एकदम त्याने उडी मारली, वर खाली झालं, पण त्याचे दोन्ही पाय त्या तराजूत पडल्यामुळे काही वेळाने तो स्थिर झाला. आणि मग त्यांनी खाली बघून वरचा मासा त्याच्या डोळ्यातून बाण मारला आणि ती मिळवली पत्नी. बऱ्याच वेळेला कृष्णाच्या जीवनात आपल्याला कल्पना करता येणार नाहीत असे प्रसंग घडलेले आहेत. पण आज कृष्ण हा विषय नाही. तर ज्यावेळेला ते आले, त्यांना कशाला ही कटकट आली, आम्ही जाळून मारलं होतं त्यांना. प्रत्येक वेळेला हा म्हणायचा शकुनी
की ही माझी युक्ती वाया गेली नष्ट करण्याची. मग आता काल तुम्हाला सांगितलं तो यौव राज्याभिषेक. यौव राज्याभिषेक कोणाला केला? युधिष्ठिराला केला. ती बाई येते माझ्या नवऱ्याला मारलंय, हा शूद्र आहे, ह्यानी पैसे दिले, हे आपण सगळं बघितलं. आणि युधिष्ठिरांनी बरोबर सल्ला दिला. तो म्हणतो अरे जा, अशिक्षित माणूस आहे, शूद्र तुम्ही म्हणता, त्याला पैसे पाहिजे होते, त्याला त्या व्यक्तीशी काही देणे घेणं नव्हतं. त्या व्यक्तीचं वैर होतं सेनापतीशी आणि म्हणून सेनापतीला त्याला मारायचं होतं, म्हणून त्यांनी त्याला पैसे दिले. मग त्यांनी सांगितलं की पैसे माझ्याकडे नाही आहेत, पैसे व्यापाऱ्याला द्यायला सांगितलं, मी माझी तलवार तुला देतो आणि त्याला मारून टाक. योजना कोणी तयार केली? बघा, तो संध्याकाळी जातो त्यावेळेला त्याच्याबरोबर कोणी नसतं, घरापासून तो एवढा दूर असतो, इथे त्याला मार. ही योजना ब्राह्मणांनी तयार केली, बुद्धी आहे त्याच्याकडे. आणि म्हणून तो युधिष्ठिर म्हणतो धर्मो रक्षति रक्षिता, हे वाक्य युधिष्ठिरांनी आपल्या आयुष्यात अनेकदा म्हणलेलं आहे. मी धर्माचं रक्षण करेन, धर्म माझं रक्षण करेन. इथे धर्म काय आहे? अरे तो अगतिक आहे, त्याला पैसे पाहिजे होते, त्याने मारलं त्याला. पैसे चांगल्या कामासाठी वापरण्याऐवजी जर तू असल्या कामासाठी वापरत असशील, समाजात खून, मारेमारी म्हणजे हिंसा, गुन्हेगारी, तर तुझं जास्त चुकलं, तुला 20 वर्षाची शिक्षा. मग सेनापतीला सांगितलं तू रक्षण करायचं का तुझी तलवार देऊन कुणाला तरी ठार मारायचं, तुला 30 वर्षाची शिक्षा. आणि ब्राह्मणाला सांगितलं की अरे तू बुद्धी आहे ना, तुला विचार करून समाजातली गुन्हेगारी, समाजातली हिंसा कमी करायची का गुन्हेगारी वाढायला बुद्धी वापरायची, तुला 40 वर्षांची शिक्षा. आणि लोकांना हे आवडलं. लोकांना आणि म्हणाले युवराज्याभिषेक कोणाला करायचा? ते युधिष्ठिराला. हा त्याचा अभिषेक झाला. आता त्यांना जास्त वाईट वाटायला लागलं, कारण इकडे धृतराष्ट्र होता तो राजा म्हणे, इकडे हा यौवराज्याभिषेक. धृतराष्ट्राला अभिषेक नाही, याला अभिषेक झालाय. दुर्योधन म्हणला की उद्या याला राज्याभिषेक होईल आणि हा इथे बसेल, आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काहीतरी आता वारणावतात जाळून मारण्याचं झालं, ते फसलं होतं. आपण राज्याचेच 2 तुकडे करूया की. मग त्यांनी राज्याचे 2 तुकडे केले. हा भाग आपण गेल्या वेळेला बघितला. खांडव वन नावाचा भाग होता की तो उबड खाबड, सगळीकडे रान, विषारी, सर्प, जनावरं. कृष्ण म्हणाला काही हरकत नाही, आपण इथे नवीन राजधानी वसवूया. म्हणून पहिल्यांदा त्यांनी खांडव वन जाळलं. आपण बघितलं ना, सगळे मेले आणि अग्नीला निरनिराळ्या जनावरांचं मांस, निरनिराळ्या वनस्पतींची पानं, गवत सगळं खायला मिळालं. अग्नी तृप्त झाला. आणि त्यांनी केलं काय? अर्जुनाला धनुष्य दिलं, गांडीव धनुष्य, आणि न संपणारा भाता. बाण काढलाच की नवीन बाण तयार होईल. आणि मुख्य म्हणजे रथ दिला ना, हा अग्नीनं दिलेला रथ आहे. कृष्णाला काय दिलं? सुदर्शन चक्र नाही दिलं. त्याला सांगितलं की सुदर्शन चक्र आहे तेही मी तुला देतो, जास्त तेजस्वी, कारण अग्नीमुळेच सगळं तेज वगैरे येतं. तुझ्याकडे गदा आहे, तुझ्याकडे धनुष्य आहे, तुझ्याकडे शंख आहे, हे चक्र मी तुला देतो आणि तू ते चांगलं वापर. अग्नीनं हे दिलं अशी सुद्धा गोष्ट आहे. मग तिथे मय नावाचा, त्याला आत्ता आज महत्त्वाचा विषय, त्याच्यात मय नावाचा एक राक्षस, म्हणजे तो राक्षस होता म्हणून, पण तो आर्किटेक्ट होता. निरनिराळ्या प्रकारची भवनं, असे मोठे मंडप बांधण्याचा त्याला अनुभव होता. आणि माया, मायावी, म्हणजे मयासूर मायानी, म्हणजे मायावी बांधकाम करायचं. तिथेच सगळी गंमत झाली. राजसूय यज्ञातला हा शेवटचा प्रसंग आहे, त्यावेळेला आपण बघू. म्हणून मयासुराला सोडून दिलं. नाग वगैरे सगळे मारले गेले, सगळे विरुद्ध झाले कृष्णाच्या, अर्जुनाच्या. तक्षक नावाचा जो नाग होता तो बाहेर गेला होता म्हणून राहिला. हे नाग म्हणजे असे सर्प होते का त्यांनी नागाचे वगैरे असे वरती हे मुकुट घालायचे. अनेक माणसं होती ती, आणि ती विषारी होती, म्हणजे प्रचंड हिंस्र होती, क्रूर होती. आणि नागाचा घालायचा, गरुडाचा घातला की गरुड, गिधाडाचा घातला की गिधाड, असे निरनिराळे मुकुट घालायचे. हा नाग तो बाहेर गेला होता कामाला, तो वाचला. त्याच्यानंतर तिथे सुंदर राजधानी वसवली. राजधानी वसवण्यासाठी कृष्णाची मदत होती. अर्जुन वगैरे सगळ्यांनी पैसा आणलेला होता.
आणि मयासूर होता ना, त्यांनी राजधानी छान बांधली आणि नंतर म्हणतो की आता माझ्या वतीनं मी तुम्हाला एक बांधून देतो. आपण हल्ली कॉम्प्लिमेंटरी शब्द वापरतो ना, तसं मी तुम्हाला बांधून देतो. आणि म्हणून त्यांनी मयसभा उभारली. ती मयसभा मायावी होती, खोटी होती. जिथे जमीन म्हणून पाय टाकाल तिथे पाणी पाणी असायचं. जिथे भिंत म्हणून जाल तुम्ही तर दरवाजा असायचा, आणि दरवाज्यातून जा म्हणा तिथे भिंत असायची. आणि ज्यांना माहीत आहे तेच व्यवस्थित जाऊ शकायचे. ह्यांना कुठे माहीत आहे कौरवांना. म्हणून शेवटी जाताना आणि तिथे खरा महाभारत युद्धाची ठिणगी पडली महत्त्वाची, ती त्या प्रसंगी पडलेली आहे. आपण आता राजसूय यज्ञाकडे वळूया. मग याचं राज्य सुरू झालं, 1 वर्ष झालं. त्यावेळेला दोघांनी सांगितलं युधिष्ठिराला, व्यासांनी सांगितलं आपल्या या संपूर्ण वंशात राजसूय यज्ञ कोणी केलेला नाही. राजसूय म्हणजे तुझं सगळं वैभव, सगळं सामर्थ्य, तुझ्याकडे असलेल्या कलेच्या वस्तू, दागिने, या सगळ्याचं प्रदर्शन करायचं आणि लोकांना दाखवून द्यायचं की एक नवा राजा इथे निर्माण झालेला आहे, माझी सत्ता निर्माण झालेली आहे. तो राजसूय यज्ञ कोणीही केलेला नाही. नारद येतात, ते म्हणतात आत्ता मी स्वर्गातून आलो, तुझे वडील पांडू आणि तुझे पणजोबा शांतनू हे बाहेर बसलेले आहेत स्वर्गात, उदास झालेले दिसले. मी म्हणलं का उदास आहे? म्हणाले आम्ही कितीतरी वर्ष झाली इथेच थांबलं, आत इंद्रसभेत आम्हाला प्रवेश नाही. तो प्रवेश केव्हा मिळेल? राजसूय यज्ञ केला तर. युधिष्ठिर म्हटला दोघांनी सांगितलंय करूया राजसूय यज्ञ. कृष्णाने त्या राजसूय यज्ञाच्या मार्गातले अडथळे सांगितले. एक मोठा अडथळा म्हणजे जरासंध. परवा सांगितलं की त्याला 100 राजे पकडून मारून त्यांच्या रक्ताने यज्ञ करायचा होता. त्याला नरमेध म्हणतात. मेध म्हणजे यज्ञ आणि माणसाचं रक्त द्यायचं. 86 राजे त्यांनी पकडले होते. 86. आता हे 86 राजे, त्यांचं राज्य, त्यांचं सैन्य, त्यांचं वैभव सगळं जरासंधाचं झालं होतं. त्यावेळेला या भारतातला हस्तिनापूर आणि मगध दोनच राज्य सामर्थ्यवान होते आणि संपन्न होते, श्रीमंत होते. तर म्हणाले हा जरासंधाने, मी मथुरेत असताना कृष्ण सांगतो 18 वेळा स्वाऱ्या केल्या. त्या स्वाऱ्या आम्ही सगळ्या परतवून लावल्या, पण त्याचा पराभव नाही झाला. तुम्हाला सांगितलं हंस आणि डिंबक त्याचे 2 सेनापती होते. कृष्णाने कसं त्याला मारलं? त्या दोघांचं एकमेकावर एवढं प्रेम होतं की याच्या मनातलं त्याला कळायचं, त्याच्या मनातलं याला कळायचं. दोघं जण निराळ्या आघाड्या उघडायचे. इकडे हंस सेनापती आणि त्याचं सैन्य शत्रूबरोबर लढायचं, इकडे डिंबक सेनापती त्याच्या मागे त्याचं सैन्य लढायचं आणि शत्रूला बरोबर मध्ये पकडून ते त्याचा पराभव करायचे. हे दोघं जोपर्यंत मरत नाहीत तोपर्यंत जरासंधाचं जे सामर्थ्य आहे ते कमी होणार नाही. कृष्णाने युक्ती केली. हंस नावाचा एक हत्ती मारला आणि सगळीकडे डिंबक लढत होता. तिकडे बातमी पसरवली की हंस मेला. आता हंस मेला म्हणल्यानंतर डिंबक म्हणला खरंच? बघ जाऊन. नाही तुम्ही सांगता खरंच मेला, आता जगण्यात काय अर्थ आहे? म्हणून त्यांनी पाण्यात नदीत उडी टाकून आत्महत्या म्हणजे आत्मविसर्जन, आत्महत्याच म्हणायचं, केली, जीवन संपवलं. आता इकडे बातमी आणली हंस जिवंत होता की हत्ती मारला होता की तू मेलास या कल्पनेनं फक्त त्यांनी जीव दिला. आता तो प्रत्यक्ष मेलाय तर तू कसा जिवंत राहतोस? तुम्ही अगदी एकमेकाचे मित्र ना. हंसाला इतकं पटलं, त्यांनी जाऊन आत्मघात केला. हे 2 सेनापती गेले. आता एक शेवटचा म्हणून कालयवन जो राक्षसासारखा होता तो हत्तीवर बसून मोठं सैन्य घेऊन आला. कृष्णाने यावेळेला बलरामाला सांगितलं यावेळेला मी निराळ्या प्रकारचं युद्ध करणार आहे. सैनिक लढले की अनेक आमचे हजारो मरतात, त्यांचे हजारो मरतात. आणि एक सैनिक मरणं लक्षात ठेवा म्हणजे त्यांचं कुटुंब असतं की त्याचे नातेवाईक असतात. आपण तो विचार करत नाही. अतिरेक्यांनी 4 जवान मारले. अरे 4 जवान म्हणजे त्यांचं कुटुंब आहे. ते खेड्यातून येतात, शहरातून फार रिक्रुटमेंट होत नाही आर्मीमध्ये. परवा गंमत मला लाज वाटली. मी अनेकांना सांगितलं वाचा ही बातमी. गोव्यात हजारो लोक आले होते आर्मीच्या सिलेक्शनसाठी
त्यातले जवळजवळ 3000 लोक सिलेक्ट झाले, एकही गोव्यातला नव्हता. म्हणजे गोव्यात आर्मीचं सिलेक्शन, अहो केवढी गर्दी असते ती, प्रचंड गर्दी. तुम्ही रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला आणि तिकडेच ती आर्मी केपेच्या रस्त्यावर त्या आर्मीचे तिथे इंटरव्ह्यूज, प्रचंड गर्दी. 3000 लोक निवडले, एकही गोव्यातला नाही. आम्ही चर्चा केली, त्याला काही कारणं असतील. एकतर गोव्यातली माणसं एक एक मुलगा हे सध्या मॉडेल झालेलं आहे, एक मुलगा किंवा एक मुलगी, वन चाइल्ड. त्याला कसं सैन्यात पाठवायचं, हे जे सैन्यात जातात खेड्यातले ते 3-4 भाऊ असतात, बहिणी असतात, हे महत्त्वाचं कारण आहे, हेही लक्षात ठेवा. आणि आमच्या मुलांना नोकऱ्या मिळतात, आमचे व्यवसाय असतात. गोव्यात ज्याला दारिद्र्य म्हणतात, निजाचं गोयकार आपण म्हणतो, मूळ गोयकार दरिद्री नाही दिसला. आम्ही इतक्या गावातून फिरलोय, त्याचे 4-5 माड मागे असायचे, एवढंसं शेत असायचं, आनंदात आहे. तशी भीक मागायला दुसऱ्याकडे जाणार नाही, जसं बाकीच्या ठिकाणी दिसतं. म्हणून गोव्यातली बाई दुसरीकडे वावराडी म्हणून कशाला जाईल, झारखंड म्हणली चालेल. गोव्यातला माणूस सिक्युरिटी म्हणून दुसऱ्याच्या दारात कशाला उभा राहील, आम्हाला बिहारमधला चालेल. गोव्यातला माणूस, कल्पना करा, गोव्यातला माणूस चांगलं आहे हे. पण आज आपल्या मूळ लोकसंख्येपेक्षा जर जास्त झालं, कृष्णाचा विचार पुढे येणार आहे म्हणून मी उदाहरण दिलं, फार भयंकर घडणार आहे. विचार करा, आपली लोकशाही आहे, आउट नंबर तुम्ही झालात की त्यांचे निवडून येतील लोक, आणि तो काळ फार दूर आहे असं मला वाटत नाही. असू दे, पुढे जाऊया आपण. हा कालयवन आला, कालयवनला कृष्णाने सांगितलं, आणि तो गंमत बघा, कृष्ण उपर्ण घेऊन लढायला गेलाय. बलराम विचारतो, अरे तुझा सुदर्शन चक्र विसरलास का? नाही, आज निराळ्या प्रकारची लढाई आहे, तूही ये, तुझा नांगर आणला नाहीस तरी चालेल, बघ मी कशी लढाई करतो ते. हा हत्ती, त्याच्यावर तो मोठा राक्षस कालयवन त्याचं नाव, आणि कृष्ण एखादा भिक्षुक असतो ना, भट पुरोहित देणार, उपर्ण घालून लढायला. तो कालयवनला म्हणतो की नेहमीसारखं नको करायला, तुझी माणसं मारणार, आमची मारणार, तू आणि मी कुस्ती खेळूया. त्यावेळेला तो म्हणतो, तू एवढा एक मूस म्हणतो ना तेवढा, तो काय हे करणार आहे, आपण दोघांनी लढायचं, पराभव होईल, संपलं, त्याचं सगळं तू घे, माझा पराभव झाला, ही मथुरा वगैरे सगळी तू जिंकलंस आम्हाला. आता लक्षात ठेवा, तो खाली उतरतो, कारण कुस्ती काय हत्तीवरून खेळणार आहे का, खाली उतरतो. खाली उतरल्यानंतर कृष्ण समजा एवढा असेल, तो खूप मोठा, कृष्ण घाबरल्याचं नाटक करतो. कृष्ण लहानपणापासून नुसता नट नाही, नटवर लाल, लाल म्हणजे लहान मुलगा, खूप चांगला अभिनय करतो, पळायला लागतो, आणि पळता पळता त्याचं जे उपरण आहे समजा निळ्या रंगाचं किंवा असं काहीतरी, तर परत परत असं असं करत होता. कालयवन म्हणला, तू पळालास तरी मी तुला पकडणार आणि मारणार. कृष्णाचे इन्फॉर्मेशन सांगितलं ना, इंटेलिजन्स हल्ली ज्याला म्हणतात, खूप चांगलं. कृष्णाला माहीत आहे की अगदी सत्ययुगापासून एक राजा ज्याने देवाला मदत केली राक्षसांच्या विरुद्ध लढण्यात, त्यांनी जिंकून दिलं युद्ध, आणि देवाने विचारलं की काय पाहिजे. तो म्हणाला, खरं सांगू का, रात्रंदिवस कितीतरी दिवस मी लढतोय, मला झोप पाहिजे, झोप, अशी जागा मला द्यायची की जिथे मी खूप वर्ष जगेन, आणि मला जो झोपेतून उठवेल त्याच्यावर माझी दृष्टी पडली की त्याची राख होईल, एवढंच मला द्या. कृष्णाला माहीत आहे, इथून जवळ जी गुहा आहे त्या गुहेत हा मुचकुंद नावाचा राजा, आता दाढी वगैरे वाढून ऋषी झाला आहे ना, तो गाढ झोपेत आहे, गाढ झोपेत. आता कृष्णाकडून एक शिकायचं, तो खरं सोल्युशन काढतो. हे वेस्टर्न सायन्स आहे ना, ते सोल्युशन काढत नाही. आता तुमच्या सुपारीला, आंब्याला कीड लागू नये म्हणून पेस्टिसाइड्स सुपारीतही गेली, आंब्यातही गेली, खाली पडून गवतात गेली, गवत गायीने खाल्लं, दुधात गेली, पाऊस पडून त्या गवतावरचं पेस्टिसाइड नदीत गेली. हे काय प्रश्न सोडवणं आहे काय? अहो तुम्हाला किती उदाहरणं देऊ, एक प्रश्न सोडवला की 2 नवीन प्रश्न तयार होतात. ही वेस्टर्न टेक्नॉलॉजी आहे, त्यांची दृष्टीच आहे. तुम्ही इंजेक्शन घ्या, कशाचं, अँटीबायोटिकचं, बी कॉम्प्लेक्स घ्या ना, आम्ही देतो. दुसरं इंजेक्शन घेतलं, त्रास झाला, आम्ही आहोत ना.
हे प्रत्येक वेळा नवीन संशोधन म्हणजे काय, आधीच्या याच्यातून जे साईड इफेक्ट्स निर्माण होतात ते साईड इफेक्ट्स काढण्यासाठी नवीन औषध, त्याचे नवीन साईड इफेक्ट्स ते काढण्यासाठी नवीन औषध, ह्याला प्रोग्रेस म्हणणार आहात का तुम्ही? कृष्णाने हा प्रश्न कसा सोडवला ते बघा. तो त्या गुहेत शिरला. काळयवन म्हणला की तू गुहेत शिरलास तरी मी तुला शिरून मारणार. तिकडे तो मुचकुंद ऋषी शांत झोपले होते, दाढी वाढलेली, केस वाढलेले. आपलं उपरणं त्यांनी काढलं, सोडलं आणि अगदी अलगद त्यांच्या अंगावर घातलं. त्यांना कळलं सुद्धा नाही. आणि एका गुहेतल्या दगडाच्या मागे कृष्ण लपून राहिला, हाला हा 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 करत कालयवन. आणि त्याने सांगितलं तू झोपल्याचं जरी नाटक केलंस, कारण उपरणं होतं ना ते, झोपल्याचं जरी नाटक केलंस तरी उठवून मी तुला मारणार. खर्रकन ते ओढत मुचकुंद ऋषी उठले. त्याची दृष्टी कालयवनवर पडली आणि कालयवनची राख झाली. कल्पना करा, जरा शांत होऊ दे. तो ऋषी इकडे बघतोय तिकडे बघतोय. कृष्ण म्हणला आता मी जरी गेलो तरी माझी राख होणार आहे. खरं तो ऋषी आहे. जरा शांत झाल्यानंतर कृष्ण समोर येतो. नमस्कार ऋषीवर. तो त्यांना प्रश्न विचारतो, रामाचा अवतार झाला का? तो सत्ययुगापासून झोपलाय. सत्ययुगानंतर त्रेतायुग म्हणजे राम, द्वापरयुग म्हणजे कृष्ण. त्यावेळेला द्वापरयुग चालू होतं. त्यावेळेला तो म्हणला रामाचा अवतार झाला, पण विष्णूचा राम अवतार तसा नंतरचा अवतार कृष्ण मी आहे. मी तुम्हाला विष्णूचंच दर्शन देतो. म्हणून त्या गुहेत आपण म्हणतो ना, शंख चक्र गदा पद्म घेतलेला विष्णू, त्या विष्णूचं दर्शन दिलं. तो म्हणाला मी धन्य झालो, आता मी प्राण सोडतो. आणि त्यांनी प्राण कृष्णाच्या पायावर सोडले. त्याला मुक्ती दिली, याला मारलं कालयवनाला. आणि आपण कोण आहोत हेही सिद्ध केलं. हा कृष्ण आहे. कुठलाही प्रश्न तो असा सोडवत नाही की ज्यातून नवीन प्रश्न निर्माण होतो. त्याला प्रत्येक प्रश्नाला पूर्ण, ज्याला समस्या म्हणजे प्रॉब्लेम आणि त्याचं टोटल सोल्युशन म्हणजे कृष्ण. हे अगदी लक्षात ठेवा. मग झालं, मग आता काय करूया, नवीन हे करूया. गोव्याशी संबंधित एक प्रसंग आहे. महाभारतात त्याचा कुठे उल्लेख आहे, पण मी प्रसंग सांगतो कारण गोव्याशी संबंधित आहे. इतक्या ठिकाणी आपण कृष्णाची मंदिरं बघतो. कृष्ण असतात, कधी कृष्ण रुक्मिणी, हे विठोबा रुक्मिणी, विठोबा म्हणजे कृष्णच आहे तो. राधाकृष्णांची मंदिर असतात. पण देवकी कृष्णाचं मंदिर फक्त गोव्यात. देवकी कृष्ण, देवकी आई आहे. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. त्याची काय कथा आहे. ज्या वेळेला 12 वर्षांनंतर कृष्णाने पहिल्यांदा आईला बघितलं, कारण ज्यावेळेला जन्मला त्यावेळेला त्याला नेऊन दिला ना गोकुळात. आणि जी मुलगी आणली ती कंसाच्यातून सुटली. ती म्हणाली मी योगमाया आहे, तुझा जो काळ आहे मृत्यू तो जिवंत आहे, हेही तिने सांगितलं. कंस अस्वस्थ झाला, पण करणार काय. अशा वेळेला कृष्णानं पहिली गोष्ट कुठली केली असेल तर गोकुळात आपण 12 वर्ष राहणार आहोत. त्या गोकुळातल्या लोकांना समर्थ केलं पाहिजे, कारण त्यांच्यावर आक्रमण होतात. म्हणजे जरी राक्षस आले नाहीत, बरेचसे असुर मी मारून टाकले, कंसाला सुद्धा मी मारणार आहे, इतर अनेक दुष्ट राजांचा मी वध करणार आहे, परंतु त्यांना सुद्धा सामर्थ्यवान बनवलं पाहिजे. म्हणजे कृष्णाने त्यासाठी काय काय केलं. पहिली गोष्ट म्हणजे गोकुळ सोडून येताना त्यांना सांगितलं की तुमच्यात शक्ती आहे ती एकत्रित येऊन व्यक्त करा. आपण गोवर्धन नाही का उचलला, गोवर्धन कृष्णाने स्वतः नाही उचलला स्वतःच्याच करंगडीने, पण प्रत्येकाला सांगितलं तुमची काठी लाव. त्यातली गंमत बघा बरं. काठी ज्याची मोठी होती, असा जरा दांडगा गोपाळ गुराखी म्हणायचा की माझ्यामुळे हे जास्त उंच आहे. कृष्णाने काय करंगडी धरली आहे, तुझी काठी कशी एवढी, तू कसा एवढा, असं व्हायला लागल्यानंतर कृष्णाने थोडी करंगडी खाली केल्यानंतर घाबरले सगळे, कारण पर्वत खाली यायला लागला ना. त्याला माहीत होतं शक्ती कृष्णाची आणि व्यक्ती किंवा अभिव्यक्ती इतर गुराख्यांचे. आणि ते गुराखी शिकले की एकत्र आपण आलो तर हे करू शकतो. गोवर्धन हा आपला देव, कारण त्याच्यामुळे गोवर्धन गायींचं वर्धन होतं, आपल्याला पाणी मिळतं, आपल्याला अन्न मिळतं, गायींना चारा मिळतो. तोच देव. मूर्तीतल्या देवांची पूजा करा, एखादा यज्ञ करा, पण खरा आपला जिवंत देव हा गोवर्धन, असं शिकवलं. आणि मग त्यांनी गोकुळ सोडलेलं आहे. आता त्यांना वसवायचे द्वारका, अगदी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आला की तिथे तो जरासंध कुठे बिहारमध्ये,
बिहार हा गुजरातमध्ये. शेवटी काय झालं, तो एवढा चिडला की त्यांनी आपली गदा फेकून मारली. समजा 100 किंवा 100 योजन 1000 किलोमीटर समजा अंतर आहे, तर त्यांनी गदा मारली ती 900 किलोमीटरवर आली आणि चिखलात रुतून बसले. कुणाची? जरासंधाची गदा. त्यानंतर त्याने आक्रमण केलं नाही, द्वारका वसवली. द्वारका वसवण्यापूर्वी मथुरेवरचं संकट कंसाचं मारलंच होतं, पण जरासंधाचं सुद्धा दूर केलं. आता राजसूय यज्ञ करायचा आहे, तर जरासंधाला आपण मारलं पाहिजे. जरासंधाला कसं मारायचं? मी मारू शकणार नाही आहे, जरासंधाला फक्त भीम मारू शकणार आहे. आणि तो प्रसंग आपण बघितला की अनेक दिवस युद्ध चाललेलं आहे. भीम प्रत्येक वेळेला त्याच्या पायावर हे ठेवायचा एक पाय आणि त्याला फाडून टाकायचा. परत ते भाग जोडले जायचे, कारण ते जन्मलं पोर त्यावेळेला 2 तुकड्यातच जन्मलं. त्याला उकिरड्यावर टाकलं. त्यावेळेला जरा नावाची एक शक्ती असलेली अशी स्त्री, जशी जादूगार असते, तिने त्याला संध म्हणजे सांधलं. सांधलं म्हणजे जोडलं. तेव्हापासून तो जरासंध झाला आणि त्याला मरण असं नव्हतंच विशेष. शेवटी कृष्णाने सांगितलं, उद्या तू लढशील त्यावेळेला माझ्याकडे बघ, त्याला फाड, 2 तुकडे कर आणि माझ्याकडे बघ. आणि मग कृष्णाने हातात एक काडी होती, त्याच्या 2 तुकडे केले. उजव्या हाताचा तुकडा डावीकडे टाकला, डावीकडे उजवीकडे टाकला. त्यामुळे त्याचे असे झालेत आणि असेच जोडले गेले नाहीत. कृष्णानेच जरासंधाला मारायला मदत केली. पण आता काय झालं, ते पूर्णपणे निर्भय झाले. मधल्या काळात देवकी म्हणाली, कृष्ण माझ्या दृष्टीआड झालेला मी सहन करू शकणार नाही. आणि कृष्ण बलराम निघाले मथुरेहून कुठे? द्वारकेपर्यंत. ती म्हणाली मला जायचंय. त्यांच्या मागे 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 येत प्रसंग कुठे घडला? दूधसागर. दूधसागरच्या पर्वतावरती आली आणि त्यावेळेला आपला देश हा भाग खरंच गोमंतक होता. जसा श्रीमंत तसा गोमंत. आता दूध आपण बाहेरून आणतो वगैरे या गोष्टी निराळ्या आहेत, पण हे किती 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गायीने समृद्ध देश. अशा वेळेला ती वरती आली आणि तिला खाली हे 2 जण जाताना दिसले. ती म्हणाली की कृष्णा नाही. म्हणाला आई मी परत येणार आहे, आत्ता मी महत्त्वाच्या कामाला निघालेलो आहे, तू तिथेच थांब. आपला मुलगा आता दूर जातोय ह्या कल्पनेनं तिला पाहणं फुटला आणि तिचं जे दूध वाहत आलं ना त्याला दूधसागर म्हणतात. म्हणजे देवकीनी एका अर्थानं आपल्या मुलाला दूध पाजलं. दूधसागराच्या निमित्तानं हा प्रसंग गोव्यात घडला. म्हणून देवकी कृष्णाचं मंदिर गोव्यात आहे. देवकी परमानंदम आपण म्हणतो. एकम कृष्णम देवकी पुत्रकी. देवकी हीच महत्त्वाची आहे. संस्कृत श्लोकात यशोदा येत नाही, लक्षात ठेवा. सगळीकडे देवकी परमानंदम देवकी पुत्रम हेच येतं. हिंदी वगैरे साहित्याला त्याच्यात यशोमती मैया को पूछे नंदलाला, तू क्यों गोरी मै क्यों काला, यशोमती मैया को. ती यशोदा माता झाली. पण संस्कृतमध्ये सगळीकडे देवकी देवकी देवकी. मग झालं ते, द्वारका वसवली गेली आणि मग तो पांडवांच्याकडे म्हणाला की आता आपण राजसूय यज्ञ करूया. जरासंधाला मारलंय भीमानी. कृष्णाने एक केलं, लक्षात ठेवा, की जरासंधाच्या मुलाचं नावही सहदेव होतं. आता सगळेजण म्हणले हे राज्य कृष्णा तू घेणार का? नाही. पांडवांना देणार का? नाही. हे राज्य त्याच्या मुलाला. कृष्णाने त्या सहदेवाला सिंहासनावर बसवला, राज्याभिषेक केला. आता 86 राजांचं राज्य. आता 86 राजे झाले, पण ते मित्र झाले कारण कृष्णाने सोडवलेलं आहे. ते सगळं सैन्य युद्धात पांडवांच्या. नाही तर पांडवांना सैन्य कुठलं होतं? सगळं सैन्य 13 वर्षात दुर्योधन शकुनी त्यांनी सगळं सैन्य आपल्या हाताखाली घेतलेलं होतं. पांडवांच्या खाली कोण होतं? विराट राजा, की ज्याची मुलगी उत्तरा, जिचं लग्न अभिमन्यूशी झालं होतं, तो संबंधी होता. त्याच्यानंतर द्रुपद, त्याचं सैन्य, कारण द्रुपदाची मुलगी पांडवांची पत्नी होती. आणि पांडवांचे जे काही मित्र असतील ते, हे मगधचं एवढं मोठं साम्राज्य, त्यांचं सगळं सैन्य आणि विशेषतः यादवांचं सैन्य कुणी घेतलं? दुर्योधनाने घेतलं. तो प्रसंग पुढे बघणार होता पण आत्ता लक्षात घ्या. मग जरासंधाला मारलं. आता करूया राजसूय यज्ञ. यज्ञ सुरू झाला. 4-5 अशा गोष्टी घडलेल्या आहेत
की ज्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात. पहिली गोष्ट, यज्ञ करायचं म्हणजे पैसा पाहिजे. अरे गणेशोत्सवाला सुद्धा ट्रेझरर नेमतात ना, कोषाध्यक्ष पहिल्यांदा पाहिजे. फंड जमवणार आहेत किंवा राजे तुम्हाला देणग्या देणार आहेत, कोषाध्यक्ष कोण, यजमान कोण होता? सगळे पांडव होते. मुख्य युधिष्ठिर आणि द्रौपदी. यजमान दाम्पत्य. युधिष्ठिर म्हटला सुयोधनाला, तो दुर्योधन म्हणायचा नाही, तो किती सुसंस्कार. सुयोधनाला आपण कोषाध्यक्ष बनवूया. कृष्ण काही बोलला नाही, पण भीम म्हणला शत्रू आहे तो माझा. आता युद्ध वगैरे अजून झालेलं नाही आहे, उद्या होईल त्यावेळेला मी त्याला मारणार. कारण अजून हेही झालेलं नाही, द्रौपदी वस्त्रहरण वगैरे सगळं पुढे आहे, पण लहानपणापासून त्या दोघांच्यात वैर आहे. तर म्हणाला नाही. तर तो म्हणाला की आपल्या बोटावर निरनिराळे ठसे असतात. मी तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या. शंख, चक्र, गदा आणि पद्म हे 4 महत्त्वाचे ठसे असतात. शंखासारखी आकृती असलेले, चक्रासारखी आकृती असलेले, गदेसारखी आकृती असलेले आणि पद्म. पद्म म्हणजे कमळ. तुम्ही घरी जाऊन शाई लावून बघा, यापैकी काही आपल्या हातात नसतं, फक्त ठसे असतात, ज्यांचा उपयोग कधी मी गुन्हा केला तर पोलिसांना होईल. आपल्या ठशाला काय हो? पद्म. पद्म म्हणजे कमळ. कमळातून कोण जन्मली? लक्ष्मी. लक्ष्मी नेहमी कमळात असते. पद्म, पद्मजा, कमल, कमला, हे लक्ष्मी आहे. एका बोटावर जरी पद्माची खूण असेल, ठसा असेल, तर तो कुबेरा एवढा श्रीमंत होतो. दुर्योधनाच्या 10 बोटावर कमळ होती, हे युधिष्ठिराला माहीत होतं. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, एकदाही राज्याभिषेक न होता राजमुकुट आणि राजवैभव आणि राजभोग दुर्योधन कायम भोगत होता. एवढा श्रीमंत. आणि म्हणला असा पद्म असलेला कोषाध्यक्ष पाहिजे. हरकत नाही. आता कोषाध्यक्षाला मदतीला कोणीतरी पाहिजे. शकुनी. काय गंमत आहे इथे. आता आपण युद्धाकडे निघालो आहे, लक्षात ठेवा. ही पहिली गोष्ट. हे कोषाध्यक्ष झाले. आता यज्ञ सुरू झाला. यज्ञात काम कृष्णाने कुठलं घेतलं होतं? अरे तू देव, तू काय, तुझी पूजा नाही म्हणला. येणाऱ्या प्रत्येकाच्या चपला, पादत्राणं त्या स्वच्छ करून मी ठेवणार. त्यांचे पाय मी धुणार. पाय सुजले असेल तर तेल लावून, कारण काय त्यानं पत्रावळी मी वाढणार, उष्टी मी काढणार. त्यांचे जे घोडे आहेत रथाचे, त्या घोड्यांची सेवा मी करणार. ही अगदी जरा खालची म्हणतात तशी कामं घेतली. आणि कृष्णाने आपल्याला एक संस्कार दिला की नो वर्क इज होली, एव्हरी वर्क, नो वर्क इज लोली, एव्हरी वर्क इज होली. लो म्हणजे खालचं. खालचं असं कुठलंही काम नाही आहे. चांगलं केलं तर प्रत्येक काम होली म्हणजे पवित्र आहे. हे कृष्णाने आपल्या आचरणातून दाखवून दिलं. सगळ्या राजांवर याचा प्रभाव. आणि शिशुपाल वगैरे आले ना, पुढे शिशुपाल मारला जाणार आहे राजसूय यज्ञात. तो म्हणतो शेवटी गवळटाचं पोर, ते गवळटाचा, त्याला गवळी सुद्धा म्हणायचं नाही, गवळ्याचं पोर नाही, गवळट. जसं बावळट म्हणतात ना, तसा हा गवळट. बघा काय कामं करतोय. कारण ह्याला पुढे पहिली पूजा कोणाची करायची? कृष्णाची म्हटल्यानंतर कृष्णाने शिशुपाल, फार सुंदर आहे हे त्या यज्ञात घडलं. शिशुपाल जन्मला. शिशुपाल हा मामे भाऊ, मावस भाऊ, आत्ते भाऊ असेच आहेत ते. कृष्णाचा जन्मला त्यावेळेला त्याला 4 हात आणि 3 डोळे, इतका कुरूप दिसत होता तो. हे असलं काय भूत जन्मलंय? टाक त्याला उकिरड्यावर. उकिरड्यावरती टाकलेली, इतक्यात आकाशवाणी झाली, हे दिव्य पोर आहे, कुणाच्या प्रत्येकाच्या मांडीवर द्या. एकाच्या मांडीवर त्याला ठेवल्यानंतर त्याचे 2 हात जातील, हा 3रा डोळा आत जिरून जाईल आणि हा तेजस्वी होईल. म्हणून ती बिचारी आई त्याचे येणाऱ्या जाणाऱ्याला बोलवायचे, जरा याला मांडीवर घ्यावं, जरा याला मांडीवर घ्यावं. त्याचं कुणाच्याही मांडीवर बसल्यानंतर शिशुपाल तसाच राहिला. शेवटी कृष्णाला आठवण येते, अगं आपली ती मावशी, तिला मूल झालंय ना, आपण कधी गेलोच नाही बघायला, मी तिच्या खबरीला जातो. कृष्णा बघा ना, हे कृष्णाच्या जीवनाचा. आल्यानंतर ते म्हणले, अरे इतक्या दिवसांनी आलास, याला जरा मांडीवर घे. कृष्णाने मांडीवर घेतल्यानंतर 2 हात गळून पडले, 3रा डोळा आत जिरून गेला आणि ते बाळ तेजस्वी झालं.
त्यावेळेला आई म्हणली बरं झालं तुझ्या मांडीवर, कारण तुझ्यापासून याला भय नाही ना, भय नाही. कृष्ण म्हणतो एक लक्षात ठेव, याचे 100 अपराध मी सहन करेन. 100 अपराध झाले की याला मी ठार मारेन असेल तिथे. तुझ्याकडे एक काम आहे ना, तू याच्यावर चांगले संस्कार घडव की याच्याकडून अपराध घडणारच नाही. हे लहान पोर काय अपराध करणार नाही, मोठा होई तोपर्यंत त्याला सांग देवाची भक्ती कर, चांगली माणसं आहेत, सुसंगती सदा घडो, सुसंगती हे त्याला शिकवतो. त्याच्याकडून अपराध घडला नाही तर मी कशाला मारीन त्याला. 100 अपराध इथे तो आला होता. हे नवीन महाभारत आहेत ना, त्याच्यातला हा प्रसंग बघण्यासारखा आहे. तो आलेला आहे, शिशुपाल बसलाय, सगळेजण त्याच्या कमरेकडे बघताय. कमरपट्टा राजलोक सुद्धा घालायचे, कोणाचा सोन्याचा असायचा, त्याला रत्न जडवलेले असायचे. यांनी कमरपट्ट्यात 100 पिसं लावलेली आहेत मोराचे, मोराच्या पिसांचा कमरपट्टा. त्याला काय दाखवायचंय, तू मोरपिसाला डोक्यावर घेत होतास ना, मी पायदळी त्याला तुडवतो, आत्ता कमरेवर ठेवतो. आणि नंतर प्रश्न कुठला आला, यज्ञ झालाय, आता सगळ्यांची पूजा करायची. त्यांनी उपहार दिलेले आहेत म्हणजे गिफ्ट. त्यांना आता प्रत्युपहार म्हणजे रिटर्न गिफ्ट तेव्हापासून चालत आलेलं आहे, त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायच्या. पहिली पूजा कोणाची करायची, त्यावेळेला भीष्म आणि कृष्ण दोन्ही होते. कृष्ण म्हणला ज्या सभेत भीष्माचार्य उपस्थित आहेत, त्यांचं वय, त्यांचा अधिकार, त्यांची प्रतिज्ञा, त्यांचा पराक्रम, त्यांचं चारित्र्य, त्यांची पूजा आधी करायची. भीष्म म्हणतात ज्या सभेत वासुदेव आहे तिथे दुसऱ्याची पूजा करण्याचा प्रश्नच येत नाही, वासुदेवाचीच पूजा करायची. आता हे दोघं जण असं म्हणाले, शिशुपाल उभा राहिला. ते म्हणाले त्या गवळटाची पूजा करता, आम्ही एवढे क्षत्रिय असताना. आता भीष्माचार्य क्षत्रिय आहेत, ते म्हातारं, त्याला म्हातारं चळ लागलाय, वेळ लागलाय, त्याला कृष्णाचं नाव सुचवतात. आम्ही एवढे आहोत की माझी पूजा करा. इथे दुर्योधन आहे, दुर्योधनाची पूजा करा, पण माझीच पूजा करा. त्यावेळेला गवळट 4दा झाल्यानंतर कृष्ण म्हणाला बघा 100 अपराधांकडे जाऊ नकोस, मी काय घाबरतो का तुला. गवळटा म्हणून एक पीस काढलं, टाकलं आणि तुडवलं. एक पीस. तू मूर्ख रे, दुसरं पीस काढलं, टाकलं. तू कधी लढलायस, बासरी वाजवत बस, बायकांच्यात नाचत बस, आणखीन एक पीस. अरे त्याचं मरण जवळ आलेलं होतं शिशुपालाचं. खूप मोठ्या कथा आहेत, आपल्याला सगळं मागे जाऊन बघणं नाही. तर विचार करा. असं करत करत कृष्ण म्हणतोय बघा कमी पिसं राहिली आहेत, सावध हो, मी काय घाबरतो का. आणि म्हणून 100 पिसं टाकतो. या पिशाला माहीत नाही की आता एकही मोराचा पीस उरलेला नाही. आणखीन कृष्णाचा अपमान करतो आणि पीस नाही आहे. कृष्ण म्हणला झाले 100 अपराध. आणि सगळ्यांच्या देखत त्या राजसभेत म्हणजे दरबारात सुदर्शन चक्राने त्याला मारलं. रक्ताचं कारंज सगळीकडे उडलं. कृष्णाला नियम काय होता, तुला आव्हान द्यायचंय तर मैदानात जाऊन लढायचं. हे आपले विलन आणि लढतात कुठे, दारूच्या बारमध्ये. ही बाटली फोडली, ती बाटली फोडली, बाटल्या फोडल्याशिवाय गंमत देत नाही ना. आता इथे राजसभेत त्याला नाही, त्यांना दाखवायचं होतं. आणि कृष्णाने सांगितलं एक नवीन सत्ता उदयाला आलेली आहे. यापुढे लक्षात ठेवा, जिथे कृष्ण आहे ना तिथे जय आहे. आणि कृष्ण नेहमी धर्म, न्याय, नीती यांच्या बाजूने असणार आहे. काही राजाने आव्हान दिले, शिशुपालाचे मित्र होते आलेले, आज सगळ्यांना मारून टाकलं. अर्जुन, भीम सगळ्यांनी नंतर केले. जी खरं यज्ञभूमी होती ती युद्धभूमी झाली. पण कृष्ण म्हणला असं व्हायलाच पाहिजे होतं, राजसूय यज्ञ. आता ज्या 2-3 घटना घडलेल्या त्या फार चांगल्या आहेत. भीमाला लागले भूक आणि कृष्ण म्हणाला घंटेचा आवाज येतोय का तुला. नाही म्हटलं घंटा दिसतच नाही, मी घणाघणा वाजवतो आणि जेवायला बसतो. घंटा केव्हा वाजवणार आहे. सगळे लोक जेवायला बोलवले, सगळ्या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्यांची जेवणं झाली की मग यजमानांची पंगत. सगळ्यांना भीम म्हणाला मी माझ्या दवंडी पिटवणाऱ्यांना सगळीकडे पाठवलं. कोण जेवायला उरलंय का, कोण जेवायला, सगळ्यांना बोलवून आणलं. आता कुणी उरलेलं नाही आहे. घंटा कुठे.
तो म्हणतो घंटा दिसणार नाही, पण घंटेचा आवाज सगळ्यांना ऐकू येईल. म्हणाला मी माझ्या अंतर्दृष्टीने बघतो. आणि मग तो म्हणतो की ही जी तुमची इंद्रप्रस्थ जिथे राजसूय यज्ञ झाला आहे, आपली ही जी नगरी आहे ना, त्या नगरीच्या सीमेवर एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर एक ऋषी आहे. तो ऋषी जेवायला आलेले नाही आहे, ते येई तोपर्यंत घंटा वाजणार नाही. भीम म्हणाला जातो ना, आणतो. आले नाही तर ती टेकडीच उचलून आणतो. भीम हा हनुमंताचा अंश आहे, वाऱ्याचा वायुपुत्र आहे तो, आणतो उचलून. त्यावेळेला कृष्ण म्हणाला जातो, पण त्यांचं एक बोट हलवून दाखव. गजानन महाराज असंच म्हणतात ना, मला उठवून दाखव, मी तुझा हात धरलाय, सोडवून दाखव. हे योगाचं बळ आहे. नंतर ते ऊस पिळून रस देतात. तुम्ही मला ऊसानं मार दिला, मी तुम्हाला ऊसाचा रस दिला. तेव्हापासून ती पाटील मंडळी गजानन महाराजांचे भक्त बनतात. केवढी शक्ती यांच्या, ही योगशक्ती आहे, लक्षात ठेवा. हा जातो सुपच्याकडे. सुपच म्हणतो मी यायला तयार आहे, पण 1000 यज्ञांचं पुण्य मला दे. माझ्या हातावर पाणी सोड. मी संकल्प म्हणतो. तो म्हणतो तूच येत नाही आहेस तर एक यज्ञ पुरा होत नाही, तर 1000 काय देणार आहे, मुक्काट्याने ये. तो म्हणतो हात हलवून दाखव. भीम परत येतो. अर्जुन म्हणला आता मी मंत्र म्हणतो आणि बाणावर बसवून सुपचाना परत आणतो. बाण गेला गेला, आलाच नाही परत, अजून आला नाही. हे लक्षात ठेवा. सुपच तिथेच राहिले. नकुल सहदेव त्यांनी आपल्या पद्धतीने प्रयत्न केले. शेवटी युधिष्ठिर गेला. त्याला प्रत्येकाला त्यांनी सांगा 1000 यज्ञांचं पुण्य माझ्या हातावर पाणी सोडून मला द्या, मी जेवायला येतो. युधिष्ठिर कसा सुंदर आहे बघा, विचार करणारा. तो म्हणतो की तुमची अट मला मान्य आहे. एक यज्ञ तुम्ही जेवायला आल्यावर पूर्ण होणार आहे. मी 999 यज्ञकुंड करतो, यज्ञ करतो, त्याचं पुण्य तुमच्या हातावर सोडतो आणि मग मी जेवतो. तोपर्यंत मी जेवणारही नाही. आता ते म्हणाले उधारी नाही. या मार्गात खरंच लक्षात ठेवा, माझ्या मुलाला पास कर, मी तुला 4 आण्याची खडीसाखर दाखवेन. हे काय, मुलगा परीक्षेत बसणार आहे फ्युचर उद्या आणि परवा ती खडीसाखर दाखवणार आहे. हा कसला व्यवहार. एक जण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, वांतेला आला होता. महाराज माझी प्रॉपर्टीची केस माझ्या बाजूनी झाली तर 10% तुम्हाला. मी शेजारी होतो आणि त्यांनी महाराजाला, त्याला माहीत नाही मी शेजारी आहे. मी त्यांना सहज विचारलं तुम्ही एका विशिष्ट खात्यात PWDत वगैरे आहात का. तुम्हाला कसं कळलं. पर्सेंटेज फक्त तिथेच ठरलेलं असतं, 10%, 20%. म्हणलं एक लक्षात ठेवा, केवढी प्रॉपर्टी आहे. 1 कोटीची प्रॉपर्टी आहे म्हणाले. 1 कोटीचे 10% म्हणजे किती झाले. म्हणाले लाखाचे त्यांनी काढले, समजा 10,000 रुपये झाले. म्हटलं 10 रुपये महाराजांना आत्ता ठेवा महाराजांसमोर आणि उरलेले तुम्ही केस. नाही म्हणाला, मी महाराजांना सांगितलं केस माझ्या वतीनं झाली की मी 10% तुम्हाला देणार ना. आत्ता 10 रुपये ठेवायला हा माणूस तयार नाही. महाराज काय वेडे आहेत काय. आधी घेतो आणि मग देतो. आधी तू नाम दे मला, आधी तू सगळी माझी पूजा कर, इतरांची सेवा कर, गायीची सेवा कर, मग मी काहीतरी देईन ना. हा काहीच द्यायला तयार नाही. झाल्यानंतर असं लोक वागतात. म्हणून सुपच ऋषी म्हणले उधारी नाही. मग तो परत येतो युधिष्ठिर. आता द्रौपदी म्हणते मी जाते. हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. द्रौपदी राजवाड्यापासून निघते, चालत चालत नगरी इंद्रप्रस्थ संपते. तिथे टेकडी आहे, त्या टेकडीवर चढून जाते आणि सुपच ऋषींना नमस्कार करते. आमच्याकडे जेवायला या ऋषीवर, आमचा यज्ञ अपुरा आहे आणि 1000 यज्ञांचं पुण्य दे. त्यावेळेला ती म्हणाली मी 10,000 यज्ञांचं पुण्य देते. ते म्हणाले आधीच्या जन्मातलं नाही, ताजं पाहिजे, रोकडं. ती म्हणाली आत्ता मी तुम्हाला आमंत्रण द्यायला राजवाड्यापासून निघाले, इथे पोचे तोपर्यंत मी 10,000 यज्ञ केलेत. घ्या, करा हात पुढे, सोडा संकल्प, मी देते पुण्य. वाटेत कसे यज्ञ केले. गीतेत सांगितले यज्ञानाम जप यज्ञोस्मी. कृष्ण एक यज्ञ झाला, जप केला ना, कृष्ण कृष्ण कृष्ण, ज्ञानबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल. हा यज्ञ आहे, लक्षात ठेवा.
आणि 10,000 पावलं टाकलेले आहेत मी खरा. ते आले जेवायला. मला पटलं. कृष्णाचं नाम अत्यंत भक्तीनं घेत. द्रौपदीचा आधीच्या जन्मात काय चूक झाली माहीत आहे ना. ध्यानस्थ शंकर बसलेले आहेत आणि शंकर म्हणतो तथास्तु, काय पाहिजे ते माग. ती म्हणते मला अत्यंत चांगला, कर्तबगार, सुंदर पती पाहिजे. शंकराला ऐकू आलं की नाही कोणास ठाऊक. मला चांगला, सुंदर, कर्तृत्ववान पती पाहिजे. शंकर होई म्हणत नाही म्हणत नाही. त्याला ऐकू गेलंय कोणा. 5 वेळा म्हणते आणि मग म्हणतो तथास्तु. ते या जन्मात 5 पती मिळाले ना, प्रत्येक वेळेला पती पाहिजे. ऐकलंच ना शंकरा. काय मी काय सांगितलं. हां, तुला पती पाहिजे ना. शंकराने म्हणत ही पती पाहिजे. 5 वेळा म्हणली. यावेळेला 5 पांडवांशी तिला लग्न करावं लागलं. अशा सगळ्या त्या कथा असतात एकमेकात गुंतलेल्या. सुपच ऋषी जेवायला आले. त्यांनी हात धुतल्याबरोबर घण घंटा वाजायला लागली. भीम खुश. आता आधी जेवायला आणा, कारण झालं आता यजमानांचं जेवण ना. असे खूप गमतीदार प्रसंग घडले. जेवण झालं, सगळेजण निघून गेले. कृष्णाची अग्रपूजा झाली. लक्षात ठेवा, एक प्रसंग घडला जो जगाने सध्या शिकण्यासारखा आहे. त्यांनी सांगितलं अग्रपूजा कुणाची करायची. यजमान कोण आहे. युधिष्ठिर. भांडण सुरू झालं ना. हा म्हणतो भीष्मांची, भीष्म म्हणतात याची, शिशुपाल म्हणतो माझी. आता शिशुपालाला मारलं. अग्रपूजा कोणाची करायची हे ठरलंच नाही. तू सांग युधिष्ठिरा. युधिष्ठिर एवढा चांगला आहे, तो म्हणतो दुर्योधनानं ठरवावं कोणाची पूजा करायची. तो कोषाध्यक्ष आहे ना. आम्ही काय फक्त पूजा केली, त्यांनी सगळे अकाउंट सांभाळलेले आहेत, त्यांनी ठरवावं. कृष्ण म्हणाला शास्त्रात असं सांगितलं, कारण तो भलतं म्हणेल ना काहीतरी. तरीसुद्धा तो चढला रंगमंचाच्या मध्ये उभा राहतो. सगळे क्षत्रिय राजे आहेत. त्यांच्यावर दुर्योधन दृष्टी टाकतो आणि म्हणतो इथे जमलेला सर्व क्षत्रिय राजात एकही क्षत्रिय राजा पहिल्यांदा पूजा करण्याच्या योग्यतेचा नाही, सोडून मी. माझी पूजा करा. आता कृष्ण म्हणाला हे ठीक आहे रे युधिष्ठिरा, पण शास्त्रात सांगितलंय ज्यांनी यज्ञ केलाय त्यांना पुण्य, आणि त्यांनी ठरवायचं पूजा कोणाची करायची. दुर्योधन जिथे उभा राहिला तिथे उभा राहा आणि कोणाची पूजा करायची ते निवडतो. युधिष्ठिर उभा राहिला आणि म्हणाला इथे जमलेल्या सर्व क्षत्रिय राजांपैकी सगळेजण पहिल्यांदा पूजा करण्याच्या योग्यतेचे आहेत, सोडून मी. दोघेही सोडून मी म्हणतात. हा म्हणतो कुणीही योग्य नाही, सोडून मी दुर्योधन, आणि सगळे योग्य आहेत, सोडून मी हा युधिष्ठिर. युधिष्ठिराची दृष्टी कशी आहे. वसुधैव कुटुंबकम. द होल वर्ल्ड इज वन फॅमिली. आणि फॅमिलीमध्ये एकाचं दुःख सगळे शेअर करतात, एकाचा आनंद सगळे वाटून घेतात, ही फॅमिली आहे. दुर्योधन काय म्हणतो वीर भोग्या वसुंधरा. ही सध्या पाश्चात्य राष्ट्रांची, विशेषतः अमेरिकेची ही भाषा आहे. वीर भोग्या वसुंधरा. आम्ही ताकदवर आहोत ना, या वसुंधरेचा दासी म्हणून भोग आम्ही घेणार. तुम्हाला सांगतो 10% जगाची लोकसंख्या आहे या देशाची, पण 90% रिसोर्सेस तो वापरतो. पेट्रोल वापरतो, सगळी मिनरल्स वापरतो, प्लास्टिक जास्तीत जास्त वापरतो. आणि आम्हाला कोण सांगणार तुम्ही वीर भोग्या वसुंधरा. तसं नाही आहे. कृष्ण जोपर्यंत आहे आणि आपण कृष्णाच्या मागे चालत राहतो, आपल्या दृष्टीने तरी कळतं वसुधैव कुटुंबकम. हा प्रसंग संपला. आता सगळं झाला राजसूय यज्ञ. सगळेजण आपण म्हणतो ना रिलॅक्स्ड, शांत झाले, गप्पा मारायला बसलेले आहेत. कुंती आहे, द्रौपदी आहे, सुभद्रा आहे, लक्षात ठेवा. नंतर 5 पांडव आहे. अशा वेळेला गप्पा मारत असताना व्यास येतात. व्यास काय माहिती आहे ना तुम्हाला, थांबत नाहीत कधी. व्यास येतात, काहीतरी सांगतात आणि निघून जातात. व्यासांचं कोणीही ऐकत नाही. व्यास सांगतात ते भाविक काय घडणार आहे हे सांगतात. व्यास येतात, सगळेजण म्हणतात बसा बसा, कारण व्यास आहेत कोण, आजोबा आहेत, सख्खे आजोबा आहेत या पांडवांचे आणि कौरवांचे.
व्यास आल्यानंतर सगळेजण म्हणतात, आता सगळे दुर्योधन वगैरे आहेत ना, ते जाण्याच्या तयारीत आहेत. तितक्यात व्यास येतात आणि सांगतात, युधिष्ठिरा, आजपासून 13 वर्षांनी एक भयंकर घटना घडणार आहे. युद्ध 13 वर्षांनी. त्यांनी युद्ध शब्द नाही, भयंकर घटना घडणार आहे. उत्पात शब्द वापरलेला आहे. त्याची जबाबदारी तुझ्यावर ठेवणार आहे इतिहास. तो म्हणतो, मी काय करू, माझ्या हातून ती घटना व्यास गेले निघून. त्यांनी सांगितलं 13 वर्षांनी भयंकर घटना घडणार आहे, ज्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, नैतिक जबाबदारी इतिहास युधिष्ठिरा तुझ्यावर टाकणार आहे. आता सगळीकडे शांत झाले परत. अशा वेळेला दुर्योधन वगैरे आता जायला निघतात. त्यावेळेला युधिष्ठिर नमस्कार करून सांगतो की आमची एक मयसभा नावाची आहे, ती जरा बघून जा. जाताच आहात तर भीमा, द्रौपदी यांच्याबरोबर जरा जा. ते गेले. अशीच वरती बाल्कनीसारखं होतं, तिथे भीम आणि उभे राहिले गंमत बघायला. दुर्योधन वगैरे आला, जायला लागला. ना कपटलं, कारण ते दार नव्हतं, भिंत होती. मग आजूबाजूला इथे दार आहे का, तिथे दार आहे का, मग भिंतीतून आले. पुढे म्हणाले, काय सुंदर फरशी आहे, ही कुठे मिळाली ह्यांना. पुढे गेले, सगळ्यांची धोतरं पाण्यात भिरली. पाणी होतं, ते जमीन नव्हती, ती फरशी होती. म्हणजे जिथे पाणी आहे तिथे त्यांना जमीन, जमीन आहे तिथे पाणी, दार आहे तिथे भिंत, भिंत आहे तिथे दार, अशी सगळी. आणि असे डोकं आपटते, धोतर भिरले. त्यावेळेला हे हसतं, दोघंजण हसत होते. पहिल्यांदा त्याने रागाने बघितलं, हसतंय कोण, तर द्रौपदी आणि भीम. त्यावेळेला द्रौपदी जे म्हणाली आणि भीम म्हणाला, हो, आंधळ्या बापाची पोरही आंधळीच, ही ठिणगी आहे. मग लगेच द्यूत आणि वस्त्रहरणापर्यंत गोष्ट गेली ना. चिडले. आपण म्हणतो की माझ्या बाप कशाला काढलास, हो की नाही. म्हणजे तिने बाप शब्द वापरला, पिता वापरला असेल. अंध पित्याची मुलं सुद्धा अंधच. वरती बघितलं रागानं. ते परत आले, गेले. त्यांचं हस्तिनापूर ना, गेले. आता एक शेवटची घटना घडली, ती फार चांगली आहे, लक्षात ठेवा. सगळे बसत असताना जरा शांत झाले. असं तू द्रौपदी बोलायला नको होतंस, भीमा तू हसायला नको होतंस. कोण म्हणतो, युधिष्ठिर. हो की नाही गा आई कुंती. हो हो, उद्या बघा याचे काहीतरी परिणाम होतील. दुष्ट आहेत कौरव, कशाला हसला तरी. हे म्हणायचं अंध पित्याची मुलंही अंधच, चूक आहे. पण आता बोलून गेलाय. हे गप्पा मारत असताना कृष्ण आहे तिथे. इतक्यात एक मुंगूस येतं, मांजरासारखा मुंगूस प्राणी आपण आहे. त्याचं अर्ध अंग सोन्याचं आहे. सोन्याचा अंग, सोनेरी मुंगूस कुठला. कृष्ण त्याला म्हणतो, बघूया ते काय करत आहे. ते सावकाश मुंगूस गेलं. यज्ञ शांत झाला होता, यज्ञाची राख होती, त्या राखेत ते मुंगूस असं लोळलं. त्यांना काय वाटलं, थंडी वाजत असेल, राख जरा उबदार आहे म्हणून ते केलं. जात असताना कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं, हे मला अद्भुत मुंगूस वाटतंय, कदाचित मनुष्यवाणीनं बोलेल, त्याला विचार काय विचारायचे ते. युधिष्ठिर म्हणाला, हे मुंगूस देवा, तो किती चांगला आहे बघा, आपलं अर्ध अंग सोन्याचं आहे, हे काय आहे त्याचं रहस्य. तो म्हणाला, काही वर्षांपूर्वी एक यज्ञ झाला होता, त्या यज्ञाच्या राखेत मी लोळलो, माझं अर्ध अंग सोन्याचं झालं. म्हणून जिथे जिथे यज्ञ होतो तिथे मी उरलेलं अर्ध अंग सोन्याचं व्हावं म्हणून लोळतो. इथे आता युधिष्ठिरा, तुझा यज्ञ, कृष्ण वगैरे सेवेला, इथे माझं नक्की अंग उरलेलं सोनेरी होणार म्हणून मी आलो, लोळलो, पण इथेही माझी निराशाच झाली. कृष्ण विचारतो, तो यज्ञ कुठल्या राजाने केला होता. मुंगूस म्हणता, राजाने कुठे केला होता, कुठल्या श्रीमंत व्यापाऱ्याने केला होता, कुठल्या श्रीमंत व्यापाऱ्याने केला होता. एका अत्यंत दरिद्री गरीब भिक्षुकानं केला होता. काय तो यज्ञ. त्यांनी सांगितलं, ऐक, एक भिक्षुक, त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी, 4 जण अरण्याच्या सीमेवर एका झोपडीत राहत होते. तिकडे एक लाकूड तोड्यार होत जायचा, तो लाकडं तोडायचा, भारो म्हणतात ना, मोळी बांधायचा, आणि 4-5 लाकडं ह्यांना द्यायचा. त्यांना यज्ञ करायचा असेल तर समिधा वगैरे, आणि मुख्य म्हणजे स्वयंपाक करायला, रांधण्यासाठी द्यायचा.
एक दिवस बायको म्हणाली, आज चूल पेटवायला काही नाही आहे, घरात काही म्हणजे काही नाही, फक्त मीठ आहे थोडं, तुम्ही जरा दूर जा. आणि तो काय करायचा, पूजा वगैरे सांगायचं आणि मग त्यांना दक्षिणा मिळायची किंवा पीठ फळं वगैरे काहीतरी मिळायचे. सगळीकडेच दुष्काळ असल्यामुळे कुणी पूजाही करत नव्हतं. अशा वेळेला हा जरा दूर गेला. एका यांनी सांगितलं, आम्हाला पूजा करायची आहे पण आमच्याकडे द्यायला काही नाही, थोडंसं पीठ आहे, द्या म्हणतो. तो पीठ घेऊन घरी येतो. त्याची बायको त्या पिठाची एकच भाकरी होत्या, एकच भाकरी. वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय, एक तीळ 7 जणांनी वाटून खायचा अशी मराठीत म्हण आहे. एक तीळ तो केवढा वाटून खा. ते 4 बरोबर चतकोर म्हणतात, 1/4 क्वार्टर ही भाकरीचे 4 तुकडे करते आणि जेवायला बसतात. मुलांना एवढी भूक लागली आहे, 2-3 दिवस बिचाऱ्यांना खायला नाही. आज जर मिळालं नसतं तर मुलं मेली असते. इतक्या दारात एक याचक येतो. याचक म्हणजे भिकारी म्हणा, पण याचक भिक्षेकरी. तो म्हणतो, थोडं काही खायला मिळालं तर चालेल, मला एक पाऊल टाकता येत नाही, इथेच तुमच्या दारात मी मरेन. हा जो भिक्षुक आहे तो विचार करतो की मी काय आत्ता लगेच मरणार नाही आहे, एक दिवस सुद्धा जगेन, हा इथेच मरेल. म्हणून तो आपली भाकरी त्याला खायला देतो, थोडं पाणी देतो आणि नमस्कार करतो आणि परत येतो. तो बक्का सगळं खातो. आणखीन थोडी जर मिळाली तर माझ्या जीवात जीव येईल, मी अगदी मरायला लागलो आहे. त्याची बायको उठते, त्याला आपला चतकोर असतो भाकरीचा भाग, ते देते, नमस्कार करते. तो म्हणतो, आता थोडा जीवात जीव आला आहे, मला थोडी पावलं टाकण्याची शक्ती यायला पाहिजे, थोडं आणखीन खायला मिळालं तर. मुलगा म्हणतो, आईवडिलांनी जे केलं मुलाला आकांताची भूक लागली आहे, पण सगळ्यांनी एकदम जेवायला सुरुवात करायची. मुलगा आपली भाकरी देतो, त्याला नमस्कार करतो आणि येतो. आणि तो म्हणतो, अजून थोडं जर मिळालं तर हळूहळू पावलं टाकेत, मी माझ्या घरापर्यंत पोचेन. छोटी मुलगी म्हणते की आई, वडील आणि भाऊ यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, तीही आपली भाकरी त्याला देते आणि तो आशीर्वाद देऊन निघून जातो. संध्याकाळ झाल्यानंतर दोन्ही पोरं भीतीनं एवढी कळवळायला लागतात. पहिल्यांदा ती मुलगी मरते भूकबळी, तिच्यानंतर तो मुलगा मरतो. आई म्हणते की माझ्या डोळ्यात देखत मुलं मेलीत, काय अर्थ आहे जीवनात, शोक करत दुःख करत तीही मरते. हा म्हणतो, मी हेड ऑफ द फॅमिली, कुटुंब प्रमुख, मला यांचं प्राण नाही वाचवता आले, काय अर्थ आहे माझ्या जीवनात. त्याचंही जीवन संपतं. 4 जण मरून पडलेले. दुसऱ्या दिवशी तो मुळी लाकूड तोड्या येतो, 4 जण मरून पडलेले. बघतो तर कुठलं रक्त सांडलेलं नाही आहे, कुठे झटापट झाली असंही काही नाही आहे. हे कसे मेले? आता मेलेत तर मेलेत. तो लाकूड तोड्याच असतो, तो चितार असतो, त्याच्यावरही 4 प्रेतं ठेवतो आणि देवाला म्हणतो की मला मंत्र येत नाहीत रे, पण ही चांगली माणसं होती, मी रोज यांना नमस्कार करून माझा दिवस सुरू करायचो, ही चांगली माणसं आहेत, त्यांचं चांगलं कर देवा, म्हणून तो अग्नी देतो. मुंगूस म्हणतो, दुसऱ्या दिवशी ती चिता शांत झाली, त्या चितेच्या राखेत मी लोळलो, अर्ध अंग सोन्याचं झालं. हा काय मोठा यज्ञ होता का सांगा बरं? त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो, हा कसला यज्ञ? याला परमयज्ञ म्हणतात, द अल्टिमेट सॅक्रिफाईस, परमयज्ञ. मुंगूस निघून गेला. तो म्हणतो, हा परमयज्ञ कसा? ते म्हणाले, त्यांच्याकडे सगळं होतं ते त्यांनी दिलं. इतकंच नाही तर आपला प्राणही दिला, जीवन संपवलं. दिस इज कॉल्ड द अल्टिमेट सॅक्रिफाईस. हा परमयज्ञ आहे. युधिष्ठिरा, तू मोठा यज्ञ केलास, शेकडो राजे आले, प्रत्येकाला तू काहीतरी दिलंस, तरी तुझा राज्याचा कोश अजून भरलेलाच आहे. हा कसला यज्ञ? यज्ञात सगळं देऊन टाकायला पाहिजे, तो परमयज्ञ होता. युधिष्ठिर म्हणला, यज्ञाचं रहस्य मला कळलं, पुढे कधीतरी मी असा यज्ञ करीन, सगळं देऊन टाकेन. कशाला ठेवायचं सगळं? गंमत बघा, हे इतके सगळे प्रसंग राजसूय यज्ञाच्या वेळेला घडले. आणि नंतर कृष्ण म्हणतो, बरेच दिवस मी इथे राहिलो आहे, मला द्वारकेत सुद्धा काही कर्तव्य आहेत की, मला आई आहे, वडील आहेत, भाऊ आहे, प्रजा आहे, म्हणून आता मी द्वारकेला निघालो. बरेच दिवस आपली आवडती व्यक्ती राहिली आणि जायला लागली की लहान पोरगा म्हणतो, मामा अजून 1 दिवस राहा रे.
मामाला, काका जात का नाहीस रे? आपले मामा आणि काका हे नातीच अशी आहेत. चंद्राला मामा म्हणतो, काका नाही म्हणत. सूर्याला काका म्हणतात की नाही मला माहीत नाही, पण गंमत बघा, मामा हे नातंच असं आहे. एक तर आईकडचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. बहिणीला काय दिले आहे आपण, म्हणून प्रत्येक वेळेला मामा येताना काहीतरी आणतो खायला, गरीब असला तरी आणतो. काका येतो आणि केळीचा घड झालाय का घेऊन जातो. काका घेऊन जायला येतो, मामा द्यायला येतो. हा फरक लक्षात घ्या. आणि म्हणून जाऊ नको रे कृष्णा, नाही मला गेलं पाहिजे म्हणून कृष्ण निघून जातो. आता पुढच्या घटना घडतात. हे कृष्ण, हे शकुनी आणि दुर्योधन एवढे जळफळत येतात. एक तर तो म्हणतो, ती हिरे बघितलेस, ती माणकं बघितलीस, ती रत्न बघितलीस, ती रुबी नाही आपल्याकडे. काय श्रीमंत झाले एकदम इंद्रप्रस्थ, किती राजे आले होते, आज सगळ्यांनी भरभरून दिलं. काय सुंदर यज्ञ झाला. आपण अजून असा यज्ञ केला नाही, कुणीच त्यांच्या घराण्यात राजसूय यज्ञ केला नव्हता. मला हे सहन होत नाही, मला झोप लागणार नाही. आणि त्यातून ती द्रौपदी हसते आणि आपल्याला म्हणते, आंधळ्याची पोरं आंधळीच. मामा म्हणजे शकुनी आणि हा भांजा. मामा काहीही कर, पण हे देशोधडीला लागले पाहिजेत, भिकारी झाले पाहिजेत, त्यांचं सगळं आपण. त्यावेळेला तो म्हणतो की भांजे डरो मत, मी जे तुला सांगतो ते तुझ्या वडिलांच्याकडून मान्य करून घे. कारण धृतराष्ट्र राजा आहे ना, त्याच्या संमतीशिवाय घडणार नाही. द्यूत भवन बांधून घेतात. द्यूत म्हणजे जुगार, ज्याचा पैशावर माझी पेन्शन मिळते. उदाहरणार्थ कॅझिनोज. आज जर बघाल ना, एकतर शुक्रवारी पणजीला जाऊ नका, गेला तर सेक्रेटरीएटवरून जाऊ नका, अहो रस्ताच मिळणार नाही तुम्हाला. इतके लोक शुक्रवारी जे विमानं येतात ना, साधं पुण्याहून आलं 26,000 रुपये भाडं असतं, एरवीचं भाडं 6,000 रुपये. रविवारी हे सगळे जातात, परत 16,000 रुपये, 20,000 रुपये भाडं. अहो बसेसचं भाडं 8,000 रुपये असतं. दर शुक्रवारी जुगार खेळायला लोक गोव्यात येतात. शुक्रवार शनिवार जुगार खेळतात, रविवारी जातात. ही गोव्याची जर रेप्युटेशन असेल तर एक शिक्षक म्हणून आणि एक चांगला नागरिक म्हणून मला वाईट वाटतं. माझ्या पेन्शनचा एक भाग दारूतून येतो, कारण गोव्यात दारू स्वस्त आहे आणि दारूचा जो रेव्हेन्यू आहे सरकारला मिळतो. आणखीन एक वेश्या व्यवसाय गोव्यात जो चालतो ना, विशेषतः फॉरेन वेश्या, आता त्यांना प्रॉस्टिट्यूट्स म्हणत नाहीत. बायणाला पूर्वी जायचे, बायणा बंद केला. आता रशियन काय, जर्मन काय, कॅनडातल्या काय, त्यांना एस्कॉर्ट म्हणायचं. पूर्वी कॉल गर्ल म्हणत होते. आता विमानतळावरच त्यांची सोय येते. इतक्या देखण्या, इतक्या सुंदर इंग्रजी वगैरे बोलणाऱ्या. आणि तो सांगतो, आय एम सेक्रेटरी ऑफ दॅट कंट्री अँड दीज आर माय एस्कॉर्ट्स. एस्कॉर्ट्स म्हणजे दे आर प्रॉस्टिट्यूट्स ओनली. गोव्या इतक्या एस्कॉर्ट्स कुठे मिळत नाहीत. गोव्या इतके बघा ना, ही सगळी जाहिरात झालेली आहे. आणि चौथं म्हणजे एक्सेसिव्ह गोल्ड. तुम्ही इथे बिचारे पुण्याचे PNG गाडगीळ, इथे जोरात अत्यंत सच्चा व्यवहार आहे म्हणून प्रचंड गर्दी. हो, आता दसरा येऊ दे, गर्दीच गर्दी. दिवाळी येऊ दे, गर्दीच गर्दी गर्दी. हो, सोनं घ्यायला, सोनं कलीनी 4 जागा मागितल्या आहेत. एक्सेसिव्ह गोल्ड, पैसा पैसा पैसा. एक्सेसिव्ह व्हायलन्स, हिंसा हिंसा. गोव्यात किती जनावरं मारली जातात, सगळ्या प्रकारचं मांस मिळतं. हिंसा हिंसा हिंसा, हे दुसरी जागा मागितली. तिसरं जुगार जुगार जुगार, ज्याच्यामुळे नाश झाला सगळा. बरोबर आहे, तो तिसरी आहे आमच्यावर. आणि एक्सेसिव्ह ड्रिंकिंग, ड्रिंकिंगला जोडीला ड्रग्ज. आणि काय पाहिजे मला जर विचाराल तर कलीची राजधानी भारतातली आपला गोवा आहे. आणि हे मी गोव्याबद्दलच्या अभिमानाने सांगतोय. मला उलट आय एम ग्रेटफुल, लॉयल टू गोवा. कारण का की त्यांनी खूप चांगल्या गोष्टी इथे आहेत, पण दुर्दैवानं प्रसिद्धी या गोष्टींमुळे होते. आज जर बारीक बघितलं तर माइन्स बंद झाल्यानंतर उत्पन्नाची हीच साधनं आहेत आत्ता सांगितलेली. विचार करा, यू आर थिंकिंग पीपल. विचार करा, तुम्ही सगळे आकडेवारी मागा. 100 रुपये जर गोव्याला मिळत असतील, त्यातले कितले आणि किती त्याने किती त्याने. हे मी का सांगतोय, हाच विषय चाललाय आपला महाभारतातला. आता द्यूत भवन उभारलं आणि निमंत्रण दिलं युधिष्ठिराला.
बृहद अश्व नावाचा गुरु आहे द्यूतातला. म्हणजे द्यूत कसं खेळायचं जुगारच आहे एका अर्थी. द्यूत त्यांनी इतकं चांगलं शिकवलंय. तो म्हणाला गुरुदेव गुरुदक्षिणा काय देऊ? एकच, ज्यावेळेला द्यूताचं आमंत्रण येईल नाही म्हणायचं नाही. त्यामुळे युधिष्ठिर अडकला. आपल्याला वाटतं युधिष्ठिराला व्यसन होतं वगैरे, नाही हो, बिलकुल व्यसन नव्हतं. आमंत्रण आल्यानंतर आणि ते धृतराष्ट्राकडून आल्यानंतर तो म्हणतो गेलंच पाहिजे. आपली मयसभा त्यांनी बघितली, त्यांची द्यूत सभा आपण बघूया. इथेच सभा सुरू झाली, इथे आपण आज थांबणार आहोत. आले सगळेजण रुबाबात, सगळे रथ वगैरे सगळे घेऊन, आपले सैनिक निर्नाडी नजराणे घेऊन आले, रत्न वगैरे काय काय कमी होते इंद्रप्रस्थाला आणलं सगळं भेट म्हणून. धृतराष्ट्राला भेटले, गांधारीला भेटले, सगळी भेटाभेटी झाली. आणि शकुनी म्हणाला द्यूत खेळायचंय. तो म्हणला तुम्ही द्यूत खेळायला बोलवलेत आणि माझ्या गुरुनी मला सांगितलंय द्यूताला नाही म्हणायचं नाही, डाव सुरू करूया. हे जे फासे होते ना, ज्याला डाईस म्हणतो, फासे ज्याच्यावर आकडे किंवा ते डॉट्स असतात आणि ते टाकायचे असतात आणि त्याप्रमाणे त्या सोंगट्या हलतात, जरासंधाच्या हाडांचे होते. शकुनी किती हुशार आहे बघा. जरासंधाला भीमानी ज्या पद्धतीने मारला, मेल्यानंतर सुद्धा, आता पुढची गोष्ट सांगतोय ना तुम्हाला, मेल्यानंतर सुद्धा हा जरासंध पांडवांचा सूड घेण्याची ती हाडं, त्या हाडांचे ते बनवले सोंगट्या आणि ते डाईस टाकायला. आणि ते असे भीमाला बघितलं की असे थरथर थरथर कापायचे रागाने आणि भीतीनं. कारण आहे ना, आपण सगळंच त्याच्यात उरलेलं आहे. पहिला डाव हरला, चल माझं सगळं सैन्य. दुसरा डाव हरला, माझं सगळं वैभव. तिसरा डाव हरला, माझे सगळे राजवाडे. चौथा डाव हरला, हरत गेला. आता हरण्यासारखं माझ्याकडे काही नाही. अरे तुम्ही आहात की रे? कोण म्हणतो? तू मोठा आहेस, त्या धाकट्या भावांवर तुझा अधिकार आहे, शकुनी म्हणतो. मग ठीक आहे, सहदेवाला लावतो, पण आला तो डाव हरतो. सहदेवाला शकुनी सांगतो इथे येऊन बस, तू आता दास झालेला आहेस, आता युधिष्ठिराचं ऐकायचं नाही, आमचं ऐकायचं. नकुलाला लावतो, नकुल तो डाव हरतो, नकुल दास. अर्जुनाला लावतो, अर्जुन हरतो, अर्जुना. भीमाला लावतो, भीम दास झाला. आणखीन काय आहे? आणि ते पुढे नशा चढत जाते द्यूताची. जुगार आहे तो. तू स्वतः आहेस ना, मी मला लावतो, तोही डाव हरतो, तोही दासून. त्यांची राजवस्त्र काढून घ्या, त्यांना साधी वस्त्र द्या. असे दासासारखे खाली मान घालून बसलेले आहेत. आता माझ्याकडे काहीही नाही. शकुनी म्हणतो पांचाली द्रौपदी आहे की रे? द्रौपदी आत बसलेले राण्यांच्या बरोबर, सगळ्या राण्या, याची ती राणी, त्याची ती राणी, त्याची ती राणी, सगळे बसलेले आहेत. त्याच्यात द्रौपदी बसलेले आहेत. त्यावेळेला द्रौपदी रजस्वला एकवस्त्रा, म्हणजे स्त्रियांची जशी पाळी असते ना मासे, तशी ती आहे. त्यावेळेला स्त्रीला स्पर्श करणं, तिला त्रास देणं, या गोष्टी वाईट मानल्या होत्या त्या काळात. पण तरी तिथे जाते, बाजूला बसले, सगळ्यांशी गप्पा मारते, सगळेजण चौकशी करतायत. कारण ती आता सम्राज्ञी झालेली आहे ना, सम्राज्ञी झालेली आहे राज्याची, मोठ्या राज्याची. चाललेल्या गप्पा आहेत. इकडे हा द्रौपदीलाही लावतो, द्रौपदीही हरतो. त्यावेळेला सांगतात द्रौपदीला, एका नोकराला पाठवतात, द्रौपदीला सांग सभेत बोलवलंय. कशासाठी? तर तू हरलेली आहेस, दासी झालेली आहे, कौरवांची सेवा करण्यासाठी तू राजसभेत ये. ती म्हणाली नाही येत, जा. मी कोण आहे तुला माहीत आहे ना? पांडवांची मी पत्नी आहे, इंद्रप्रस्थ, त्याची मी राणी आहे, सम्राज्ञी. तो दूत परत आला, करणार काय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं दुःशासनाला, तुला माहीत आहे की आपली दासी झालेली आहे, आण. तिचे लांब केस होते हो, आणि ते मोकळे सोडले होते. त्या केसाला धरलं आणि ती म्हणते नको न्यूज, त्याचे परिणाम गंभीर होतील. फरफटत आणलं आणि सभेत आणून तिला आपटलं. ही घ्या आपली दासी. आता 5 पांडव खाली माना घालून बसलेले आहेत. ही तेजस्वी आहे, ज्वालेपासूनच निर्माण आहे, ज्वालेसारखी उभी राहते आणि विचारते धृतराष्ट्राला, तुला दृष्टी नाही आहे पण बुद्धी आहे ना रे? मला वाटलं होतं की वृद्धांची सभा आहे. वृद्ध म्हणजे अनुभवानी, ज्ञानाने वृद्ध झालेले, म्हणजे पिकलेले. हा आंबा तोरा आपण म्हणतो ताजा आहे, आणि हा
3 महिन्यांनी पिकलेला आंबा आहे, हे लक्षात ठेवा. मला वाटली वृद्धांची, ही म्हाताऱ्यांची सभा आहे, मला वाटली विद्वानांची सभा आहे, ही मूर्खांची सभा आहे. माणसाला लावतात स्टेक म्हणून आणि त्यातून स्त्रीला. त्यावेळेला मग वाद संवाद सुरू होतो. दासी असतो म्हणजे एक तरी तुझा नवरा बोलतोय का, वर मान करून तुला काही सांगतोय का. भीमाला राग येतो. भीम म्हणतो, सहदेवा अग्नी आण. आपला जो मोठा भाऊ आहे ना युधिष्ठिर, त्याचे हातच जाळून टाकतो. भीमाला राग आलेला आहे. आपल्या पत्नीची ही काय अवस्था. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, आपल्या आईने काय सांगितलं आहे हे मुद्दामून लक्षात ठेवा. पुढे कर्णाच्या बाबतीत हेच आहे. आईने काय सांगितलं आहे की राग आला तुमच्यापैकी कोणाला तर युधिष्ठिराच्या पायाकडे बघा. युधिष्ठिराचे पाय आणि कुंतीचे पाय अगदी सारखे होते. आईची आठवण यायची. मग भीमाने बघितलं, माते क्षमा कर म्हणून भीम शांत झाला. नाहीतर जाळले असते, हात जाळले असते युधिष्ठिराचे. शांत झाला तो. पुढे प्रसंग. ती म्हणाली, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. अगदी साधा प्रश्न आहे, कुणाकडेही त्याचं उत्तर नाही आहे. प्रश्न तिने काय विचारला, मला डावाला लावण्यापूर्वी युधिष्ठिराने स्वतःला डावाला लावून तो हरला होता का. हो म्हणाले. ती म्हणली, मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जो माणूस आधीच हरलाय, जो माणूस दास झालाय, मी मुक्त होते त्यावेळेला. एका मुक्त स्त्रीला किंवा व्यक्तीला डावाला लावण्याचा दासाला काही अधिकार आहे का. महत्त्वाचा प्रश्न आहे. कुणी उत्तर दिलं नाही. द्रोणाचार्य खाली मान घालून बसले, कृपाचार्य खाली मान घालून, भीमाने आणि भीष्माचार्याने आणखीन मान खाली घातली. हा विदुराला विचारतो, काय झालं काय झालं. ह्याला काही दिसत नाही पण ऐकू येते. ते म्हणाले, ही रागवली पांचाली आणि तिने प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेही नाही आहे. आणि नाही तर मी स्वतंत्र आहे. गंमत बघा. अशा वेळेला ती म्हणते, हरकत नाही. विकर्ण नावाचा एक मुलगा आहे धृतराष्ट्राला. सगळ्या मुलांची नावं दोन्ही दुर्मुख काय, दुःशासन काय, दुर्जय काय, दुर्योधन काय. हा विकर्ण आहे. तो कॉन्शियन्स कीपर आहे. त्याची बुद्धी जागी आहे. तो उभा राहतो म्हणतो, तिने प्रश्न विचारलाय ना, हे सगळे ज्ञानी लोक तुम्ही इथे आहात, तिच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि उत्तर दिलं नाहीत ना तर हा प्रश्न इतिहासभर म्हणजे काळ संपेपर्यंत आपला पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही. उत्तर द्या. अशा वेळेला मग भीष्माचार्य, बोलू नये ते बोलावं लागेल, बघू नये ते बघावं लागेल. आता बघू नये ते बघावं लागलं ना. सून आहे ती, नात सून आहे, हे लक्षात घ्या. अपमान झाला, खाली मान घालून प्रश्न ऐकलाय, उत्तर द्या. भीष्माचार्य उभे राहिले. बोलू नये ते बोलावं लागेल. ते म्हणाले, द्रौपदी तुझा प्रश्न बरोबर आहे, परंतु तू या सगळ्या पाचांचे अर्धांगिनी आहेस ना. हे 5 हरले त्यावेळेला तू हरल्यासारखीच आहेस. तुला डावाला लावण्याची गरजच नव्हती. ज्यावेळेला सगळे पती दास झाले त्याच वेळेला तू दासी झाली होतीस. काय सगळ्यांना उत्तर पटलं. हे तुला डावाला पती दास झालाय, 5 पती दास झालेत. गमतीनं म्हणायचं असेल तू 2.5 वेळा दासी झालेली आहे. कारण अर्धांगिनी आहेस तू, अर्धांगिनी. तिला काय बोलावं सुचेना. खाली मान घालून बसलेलं आहे. आता काय पुढे होणार आहे. मग पुढे मध्ये तो प्रसंग घडतो. तरीसुद्धा वस्त्र फेडणं इथपर्यंत आलेले नव्हते. तिला आणलं, आपटलं, तो दासी झालेले. दुर्योधन आपली मांडी, डावी मांडी, कारण डाव्या बाजूला बसायचं ना, वामांगी रखुमाई, ही डावी मांडी तिला उघडी करून दाखवतो. दासी झालेले, माझ्या मांडीवर येऊन बस. केवढा अपमान आहे हा. आमची पत्नी झालेली आहे, भोग दासी झालेले आहे, आम्ही वाटेल ते तुझ्याकडून करवून घेऊ. ती चिडत आलेली आहे, रागवते आहे प्रत्येक याला. अशा वेळेला कर्ण उभा राहिलेला आहे. कर्णाने शास्त्र सांगितलेलं आहे. आपण रेफरन्सेस देतो ना कोर्टात, या केसप्रमाणे, या लॉप्रमाणे, त्या लॉप्रमाणे कर्ण उभा राहिलेला आहे की पत्नीला जास्तीत जास्त 4 पती असू शकतात. शास्त्रात सांगितलंय 4 पती असेल तर ती पत्नी किंवा पतिव्रता,
4पेक्षा जास्त पती असतील तर तिला वेश्या म्हणलेलं आहे. आणि वेश्या सगळ्यांच्यात सवस्त्र असली काय किंवा विवस्त्र असली काय फरक पडतो. मग ह्याला लायसन्स मिळालं, फेड तिचं वस्त्र. कुणी सुरू केलं? दुःशासनाने. पहिल्यांदा तिने हातात गच्च धरला पदर. दुःशासनाची शक्ती केवढी हो. मग तिने हातात आणि दातात धरला पदर. दुःशासन म्हणजे राक्षस की हो, पशु. त्याने आणखीन जोर लावल्यानंतर तिने हातातला पदर सोडला, दातातला पदर सोडला, हात वर केले. कदाचित या प्रसंगापासून हात वर म्हणजे शरण, हात वर करून आलेला आहे. हात वर करून ती फिरत होती, कारण तो वस्त्र करत होता. कृष्ण 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 कृष्ण, कृष्णा तू धाव, तुझ्याशिवाय माझी अब्रू कोणीही वाचवणार नाही. कृष्ण तिकडे वस्त्र घेऊन उभा आहे, पण ही बोलवतच नाही ना. ती म्हणाली इंटरफिअर कशा? कृष्णाचं उत्तर आहे, तू मला बोलवतच नव्हती. तुझ्या हातांवर विश्वास होता, तुझ्या दातांवर विश्वास होता, तुझ्या नवऱ्यांवर विश्वास होता. मी कशाला येऊ? मी बराच वेळ उभा आहे, बराच वेळ. मागितलंच की त्यांनी सुरुवात केली. दुःशासन एवढा मोठा ढीग झाला, साडी काही संपत नाही. दुःशासन करत पडला खाली. आता ती बोलायला लागली. माझ्या 5 पतींना मी सांगते आणि तुम्हालाही सांगते की ही जी माझी विटंबना झालेली आहे त्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यापैकी कुणी माझ्या पतींपैकी लढायला आलं नाही, दास असले तर माझा भाऊ दृष्टद्युम्न, ज्याचा जन्म द्रोणाचार्यांना मारण्यासाठी झाला आहे, माझा द्रुपद वडील आणि त्यांचं सगळं सैन्य, ते लढेल तुमच्या विरुद्ध. तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण जयद्रथाचा द्रुपद आहे, त्याला शंकराचा वर आहे. एकाच वेळेला तो अनेक होतो आणि खरा द्रुपद कुठला कळत नाही आहे. मारणं अवघड होतं त्याला. लढणार ते, कारण भाऊ बहिणीसाठी लढेल आणि पिता मुलीसाठी लढेल. तिचे ते तेजस्वी शब्द ऐकून घाबरला. कोण? धृतराष्ट्र. विदुराला विचारतो, काय करायचं रे, काय करायचं रे? ती बोलून बसली आहे आणि ती मानिनी आहे, ती ऐकणार नाही. म्हणजे युद्ध अटळ आहे. हे कसलं द्यूत आपण खेळलो. इतक्यात एक गंमत झाली. एक कोल्ह्यासारखा प्राणी जो आता नाही आहे, गोमायू त्याचं नाव आहे, अशुभ आहे तो संध्याकाळच्या वेळेला रडायला लागला ना तर लोक म्हणतात बापरे काहीतरी भयंकर घडणार आहे. हा गोमायू हे सगळं नाटक चाललेलं असताना घुसला गेला कुठे? अंतःपुरात, जिथे सगळ्या राण्या बसलेल्या होत्या. राण्या बसलेल्या होत्या, द्रौपदी इथे. तो गोमायू आत गेला आणि करून रडायला लागला. कुत्री जशी बघा, एक रडायला लागले की 10 रडायला लागतात. त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणतो, विदुरा मला दिसत नाही पण ऐकू येतं रे, हा गोमायू ओरडतोय का? त्याचं ओरडणं अशुभ असतो. विदुर म्हणता, मलाही तसंच वाटतं, मी खात्री करून घेतो. विदुर जातो आणि बघतो गोमायू शिरलाय आत. हाकलून देतात त्याला आणि म्हणतो हे काहीतरी फार भयंकर घडणार आहे. तेव्हा एकच म्हणजे हे द्यूत हल्लीच्या भाषेत नल अँड व्हॉइड, घडलंच नाही. धृतराष्ट्र तिला सांगतो की हे द्यूत घडलंच नाही, तुम्ही काही हरलाच नाही, तुम्ही पाहुणे म्हणून आला, जसे पत्ते खेळताना पाहुणे तसे तुम्ही खेळलात, बस बाकी काही नाही. मी हे द्यूत रद्द झालं जाहीर करतो. पण तरीसुद्धा ती चिडलेली आहे. वस्त्रहरणापर्यंत प्रसंग आलेला आहे. तो म्हणतो मी तुला वर देतो, वर. ती म्हणते एक वर. माझा मोठा जो पती आहे ना त्याला सर्वार्थानं मुक्त कर. तू म्हणलास म्हणून नाही, कायद्याच्या दृष्टीने तो मुक्त झाला पाहिजे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की भीमाला मुक्त केलं तर उपयोग झाला असता, अर्जुनाला मुक्त केलं असतं तर उपयोग झाला असता. पण पहिला पती, त्याला मान दिलाच पाहिजे. एक पती. तो म्हणाला आणखीन एक वर माग, मी तुझ्या न्यायबुद्धीने. हा घाबरलाय धृतराष्ट्र. आणखीन एक वर माग, माझे उरलेले 4ही पती मुक्त कर, दास नाही राहिलेले. आणखीन एक वर माग. कैकेयीने जे रामायणात सांगितलं ना तेच इथे द्रौपदी सांगते. मी क्षत्रिय स्त्री आहे, क्षत्राणी. 3रा वर मागत नाही. कैकेयीने 2च मागितल्या.
नाही तर तिसऱ्या वरांनी दशरथाला सांगितलं असतं तू हिमालयात जा, हे वनवासात जातील, तू हिमालयात जा. तिसरा वर मागायची गरज नाही आहे. माझे 5 पती मुक्त झाले ना की सगळं वैभव राज्य वगैरे ते जिंकून, नाही 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 मी ते सगळं तुला परत देतो, काही झालंच नाही, सन्मानानं तुम्ही जा. म्हणजे इथे खणा नारळांनी ओटी भरली असेल, त्यांना वस्त्र वगैरे दिली आणि रथात बसून ते परत दिमाखात इंद्रप्रस्थाला निघाले. इथे शकुनी म्हणतो तुझा तो आंधळा बाप त्याने होत्याचं नव्हतं केलं रे, मी काय तुला सगळं जिंकून दिलं होतं. अरे द्रौपदी सुद्धा तुम्हाला जिंकून दिली होती, या आंधळ्यानं होत्याचं नव्हतं केलं. मग आता काय करायचं? एक मार्ग आहे, पण अवघड आहे मार्ग. आता द्यूताला पुन्हा बोलवायचं. एवढं झाल्यानंतर ते कसे येतील? विदुराला पाठव. विदुराच्या शब्दाला मान आहे आणि विदुर आणि युधिष्ठिर हे यमाचे अंशावतार आहेत. आपण बघितलंय ते यम, विदुर आणि युधिष्ठिर. विदुर येतो, विदुर निरोप कसा सांगतो बघा. द्यूत खेळलं की प्रचंड अनर्थ होतो. द्यूत खेळणं माणसाला जनावर बनवतं, द्यूत खेळण्याची लत म्हणजे व्यसन लागतं, हे सगळं सांगतो. नंतर हे मी तुम्हाला थिअरी सांगितली, प्रॅक्टिकल तुम्ही अनुभवलंय, हे आत्ता अनुभवलंय, तरीसुद्धा मी निरोप सांगतो कारण मी दूत म्हणून आलेलो आहे. अजून एकच डाव खेळायला तुम्हाला धृतराष्ट्र राजांनी बोलवलंय आणि एका डावात माणसांना वगैरे काही लावायचं नाही, काही नाही. फक्त 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आणि त्या अज्ञातवासात जर शोधून काढलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. त्याच्यात शोधून काढलं तर पुन्हा 12 वर्ष. युधिष्ठिर आला कारण त्याला त्याची शपथ होती गुरूंची. सगळेजण म्हणत होते विदुराने एवढं सांगितलं येऊ नका म्हणून, पण नका कसं म्हणणार, हे सगळं वाईट घडतं, तुम्ही अनुभवलं. निरोप आहे, एक डाव खेळायला तोही डाव हरला आणि ते कपट द्यूत होतं. युधिष्ठिर चांगला द्यूत खेळणारा, त्याचा गुरु द्यूताचा प्रवीण मास्टर होता, पण हे कपट द्यूत होतं. ते जे फासे होते तेच खोटे होते. युधिष्ठिराने नुसतं म्हणलं असताना यावेळेला तुझ्या फाशांनी नाही खेळायचं, दुसरे फासे आण. नाही, कुठेतरी त्याच्यावर विश्वास ठेवूया की तोही डाव हरला. आता 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. गेले ते वनवासात कसे, तिथून उद्या सुरुवात करूया. पण हे सगळं झाल्यानंतर युधिष्ठिर म्हणाला अर्जुनाला, अर्जुना, ज्या वेळेला आपल्या पांचालीची विटंबना होत होती त्यावेळेला त्या कर्णाला जाळून टाकावं असं मला वाटलं असतं. बघा, मग जाळून का नाही टाकलंस दादा, आपण आता जाळूया का? तो म्हणतो त्याच्या पायाकडे बघितलं की मला आईची आठवण येते. काय गंमत आहे बघा, हे व्यास आहेत, पुढे घडणारी घटना ते आत्ता सांगतायत. आणि कुंतीचा मोठा मुलगा नाही का हा, पण तो मेल्यानंतर ती सांगते, लक्षात ठेवा. अशा वेळेला तो म्हणतो की नाही, हा उभा राहतो, सहदेव याला मारणार, भीम सगळ्यांना मारणार, हा याला मारणार, शल्याला मारणार, शकुनीला मारणार, सगळ्यांना, कर्णाला मारणार आणि 100 मुलं आहेत ना धृतराष्ट्र, भीम एकटा मारणार. हे सगळे घाबरले कारण त्यांची ती हे आहे, प्रतिज्ञा केलेली आहे. प्रतिज्ञा कधी खोटी व्हायची ना, आम्ही जातो, सगळं स्थिरस्थावर करतो आणि तुम्हाला आव्हान देतो. हे पांडव निघाले कुठून? पहिल्यांदा, नंतर अनुद्यूत, त्याला अनुद्यूत म्हणतात, पुन्हा द्यूत खेळायला आले आणि वनवासात निघाले. वनवासात जाताना द्रौपदी कशी जात होती? सहदेव, नकुल, अर्जुन, भीम आणि धृतराष्ट्र आणि युधिष्ठिर कसे जात होते ते वर्णन ऐकलत ना. ऋषी होते बरोबर, ऋषी कोणती गीतं म्हणत होते, सगळे लोक ते युधिष्ठिराबरोबर जायला लागले. हा प्रसंग राम वनवासात जाताना जसा आहे, अयोध्येतले पुरुष, ऋषी, सज्जन, सगळी महत्त्वाची मंडळी वनवासात जायला लागली. युधिष्ठिर सांगतोय सगळी जर राजधानीत जर अरण्यात आली तर वनवास कसला तो, तेव्हा तुम्ही राहा इकडे, आम्ही येऊ परत. इकडे आल्यानंतर शेवटचं वाक्य सांगतो, शकुनी आणि याच्यातला संवाद, हे सर्टिफिकेट आहे शत्रूनं दिलेलं. हा म्हणतो दुर्योधन, आता मला भीती वाटायला लागली, हे परत आले तर लगेच. तो म्हणतो युधिष्ठिरावर माझा विश्वास आहे. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष, धिस इज टू सर्टिफाय. हा युधिष्ठिराला सर्टिफिकेट देतो. शकुनी,
तो येणारच नाही 12 वर्ष. आणि अज्ञात वर्षात हा तुझा मामा इतका धूर्त आहे, कपटी आहे की आकाशात, पाण्यात, पाताळात, अरण्यात, पर्वतात कुठेही गेले पांडव, मी त्यांना शोधून काढीन. पुन्हा 12 वर्ष. 12 वर्षात ते येणार नाही आहेत. निर्धास्त राहा. शेवटच्या वर्षात अज्ञातवासात मी त्यांना शोधून काढणार आहे. पण प्रत्यक्ष काय घडलं? आता वनपर्व हे पुढचं आरण्यक पर्व सुरू होतं. पांडव जाताना प्रत्येकजण काय करत होता फार सुंदर व्यासाने वर्णन केलेलं आहे. उद्या तिथपासून सुरुवात करूया. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसू, शांत. आता पुढची जी पर्व आहेत त्याच्यात वर्णन येतं, प्रसंग फार घडत नाही, पण घडलेले प्रसंग मार्मिक आहेत. आपण ते पाहणार आहोत. अजून 4 दिवस आपले उरलेले आहेत. शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ म्हणण्यापूर्वी देवीचं शक्तिमंत्र म्हणूया. सर्व मंगल मांगल्ये. ज्यांना येतो त्यांनी म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. डोळे बंद. शांतीपाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल, रखुमाई आणि हनुमान यांचं दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार. महाराज की जय.